आज आपण जावास्क्रिप्ट मध्ये स्कोप बघू. जो स्कोप तुम्हाला रिएक्ट मध्ये यूज करण्यासाठी भरपूर हेल्पफुल ठरेल. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स इवन द स्टार्टिंग ऑफ द इंटरव्ह्यू तुमचा हा स्कोप पासूनच असतो. बरेचसे इंटरव्ह्यूवर तुम्हाला काही कोड दाखवत असतात, त्या कोडच्या बेसवरती तुम्हाला त्याचे आउटपुट फाइंड करायचे असतात आणि मोस्टली तसे क्वेश्चन्स हे स्कोपच्या रिलेटेड भरपूर असतात. स्कोप म्हणजे काय की तुमचा ऍक्सेस कुठपर्यंत आहे. इवन जो आपण स्कोप म्हणजे काय तर आपण काही याच्यामध्ये प्रॉपर्टीज वापरत असतो. जसं की आपण प्रोग्रामिंग करतो, तर प्रोग्रामिंग करण्यासाठी आपल्याला काही काही ठराविक कोड, त्याला आपण असं म्हणू शकतो की ठराविक अशा काही कोड्स असतील किंवा आपले काही व्हेरिएबल्स असतील, आपले काही फंक्शन्स असतील, त्या अशा कुठल्या तरी लोकेशन पुरते आपल्याला ठेवावं लागतात आणि त्या लोकेशन मध्येच आपल्याला ते ऍक्सेसेबल करायचं असतं. इवन आपल्याला माहिती आहे की आपण एका फाईलमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण प्रोजेक्ट लिहू शकतो, पण त्याची गरज नसते. आपल्याला माहिती आहे की जर सपोज की मी लॉग इन ऍक्टिव्हिटीज करतोय, तर लॉग इन ऍक्टिव्हिटी माझे फक्त एका स्पेसिफिक रिजन पुरतीच मर्यादित असली पाहिजे. त्याला मला वास्ट करायचं नाही की प्रत्येक पेजवरती ती लॉग इन ऍक्टिव्हिटी मला रिपीटेडली करायची नाही. तर त्यासाठी आपण काय करतो, मल्टिपल फाईल्स मध्ये आपला प्रोजेक्ट बनवत असतो. ठीक आहे. प्रत्येक सेपरेट ऍक्टिव्हिटीसाठी आपण सेपरेट फाईल बनवतो. स्पेशल ऍक्टिव्हिटी असेल तर त्यासाठी आपण सेपरेट फाईल बनवतो. आता ही फाईल बनवण्याचा मागचा उद्देश हाच असतो की तुम्हाला प्रत्येक त्या ऍक्टिव्हिटी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे जे रिसोर्सेस असतील, रिसोर्सेस म्हणजे तुम्ही काही व्हेरिएबल्स बनवता किंवा काही तुम्ही फंक्शन्स बनवता, त्याचे डिक्लेरेशन्स असतील, डेफिनेशन्स असतील, हे सगळे काय करतात तुम्हाला लिमिटेड स्कोप मध्ये त्याला ठेवायचं असतं. ठीक आहे. तर आपण बघू स्टेप बाय स्टेप की आपला नेमका स्कोप काय असतो, स्कोप मध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा वापर करतो आणि काय काय गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावं लागतात. बेसिकली आपण स्टार्ट करतोय, जसं की जावास्क्रिप्ट आपण स्टार्ट करतोय, तर स्टार्टिंग मध्येच आपल्याला काही काही गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जावास्क्रिप्ट नेमका वर्क कशी करते, जावास्क्रिप्ट मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश करण्यात येतो, किंवा जावास्क्रिप्ट आपण कुठे कुठे वापरू शकतो, जावास्क्रिप्टचा यूज काय होतो, इव्हन वेब डेव्हलपमेंट मध्ये जावास्क्रिप्टचा रोल काय. तर या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण जावास्क्रिप्टचं महत्त्व समजू शकू. आता यासाठी आपण काय करू, एक सिंपल मी एक HTML पेज बनवतो, जसं की index.html. ठीक आहे. HTML पेज आहे म्हणून आपण काय करतोय, इथे HTML5 चा कोड लिहितोय. हा HTML चा आपला कोड आहे. आपल्याला माहिती आहे की आपण आता HTML बॉडी टॅग मध्ये जो आपण कोड करणार तो सगळा तुम्हाला ब्राउझर वरती दिसायला मदत करेल. जसे की मी क्लिक करतोय, वेलकम टू जावास्क्रिप्ट ट्युटोरियल. याला मी ब्राउझर वरती पण चेक करतोय, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करून. ऑफिसच्या सगळ्या स्टेप सगळ्यांना माहिती असते की लाईव्ह सर्व्हर कसं करण्यात आलं. नंतर index.html फाईल का घेतली, सर्व्हर स्टार्टेड ऑन 5500 या पोर्ट वरती काय झालं, सर्व्हर आपलं स्टार्ट झालेलं आणि त्या सर्व्हर वरती आपल्याला वेलकम टू जावास्क्रिप्ट ट्युटोरियल हा टेक्स्ट पण याच्यावरती H1 मध्ये आपल्याला दिसतोय. ठीक आहे. हा झाला HTML साठी. पण आपल्याला आता वापरायचं जावास्क्रिप्ट. आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट करणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये जावास्क्रिप्ट जर मला वापरायचं तर मला स्क्रिप्ट टॅग मला माहिती असणं गरजेचं आहे. स्क्रिप्ट टॅग जर माहित असेल तर आपण स्क्रिप्ट टॅग मध्ये पूर्ण आपण जावास्क्रिप्टचा कोड करत असतो. ठीक आहे. आता स्क्रिप्ट टॅग मी एक हा इथे लिहितो आणि सेम स्क्रिप्ट टॅग मी काय करतो, इथे H1 च्या आधी टाकतो. आणखी असं सेम स्क्रिप्ट टॅग मी हेड मध्ये पण मेन्शन करतो, हेड टॅग मध्ये पण मी टाकतो. ठीक आहे. आता जावास्क्रिप्टचा कोड चेक करायचं एक सगळ्यात सोपं पद्धत जी असेल ती म्हणजे कन्सोल.
आपण जावास्क्रिप्ट वरती फंक्शनॅलिटी करतो, त्या फंक्शनॅलिटीचं आउटपुट डायरेक्टली चेक करण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत आहे ती कन्सोल आहे. इव्हन आपण आपला आउटपुट चेक करण्यासाठी आपण HTML चा यूज करू शकतो. आपल्या जावास्क्रिप्टचा जो काही आन्सर असेल की जावास्क्रिप्टचं जे आउटपुट असेल किंवा जावास्क्रिप्टचे व्हेरिएबल्स असतील ते डायरेक्टली प्रिंट करण्यासाठी आपण HTML वरती पण प्रिंट करू शकतो. पण त्याही पेक्षा सोपा वे असतो तो म्हणजे कन्सोल लॉग. ठीक आहे, तर जावास्क्रिप्टचं एक बाय डिफॉल्ट किंवा प्री डिफाईन्ड फंक्शन आहे ते म्हणजे कन्सोल लॉग, कन्सोल डॉट लॉग, आणि याच्यामध्ये पॅरेंथेसिस मध्ये डबल कोट मध्ये तुम्ही तुमचा मेसेज मध्ये टाकू शकता. आपण इथे टाकू दिस इज हेड सेक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर परत बॉडी मध्ये पहिल्या स्क्रिप्ट टॅग मध्ये टाकू आपण कन्सोल डॉट लॉग, आणि त्यामध्ये टाकू दिस इज बॉडी सेक्शन, किंवा आपण याला म्हणू बॉडीच्या ऐवजी हेडर सेक्शन. ठीक आहे, आणि याला म्हणू आपण कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस मध्ये दिस इज फुटर सेक्शन. ओके, हा झाला तुमचा फुटर सेक्शन. हा झाला तुमचा हेड सेक्शन. आपण हेड मध्ये लिहिलाय म्हणून हेड सेक्शन टाकला, हेड टॅग मध्ये आहे म्हणून हेड सेक्शन. स्क्रिप्ट टॅग मध्ये आपण बॉडी टॅग मध्ये काय केलं, आणखी स्क्रिप्ट घेतली पण तो ऍट द टॉपला टाकला म्हणून आपण त्याला दिस इज हेडर सेक्शन असा मेसेज दिला, आणि परत फुटरला टाकला आणि त्याच्यामध्ये आपण दिस इज फुटर सेक्शन टाकला. ठीक आहे, हे टाकायचं कारण काय की आपल्याला फ्लो समजून घ्यायचा आहे की नेमकं जावास्क्रिप्ट हा वर्क कसा होतो, किंवा कुठला कोड आधी एक्झिक्यूट होणार, कुठला कोड नंतर एक्झिक्यूट होणार, आधी जावास्क्रिप्टचा कोड रन होणार की HTML चा कोड एक्झिक्यूट होणार, या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी आपण हा कन्सोल लॉग मोस्टली अशा पद्धतीने वापरायचा प्रयत्न करू. ठीक आहे, त्याला आता आपण डायरेक्टली ब्राउझर वरती चेक करू शकतो. ब्राउझर वरती आपण या ब्राउझर वरती आपला जो हा कोड आहे त्याच्यामध्ये आपण वेलकम टू जावास्क्रिप्ट ट्युटोरियल हा S1 मध्ये आपण कोड टाकला होता. याच पेज वरती मला काय करायचं, राईट क्लिक करून इन्स्पेक्ट मध्ये मला हा सगळा कोड चेक करायचा. ठीक आहे, इन्स्पेक्ट केल्याच्या नंतर सिंपल असतं की तुम्हाला इथे कन्सोल दिसेल. असा तुमचा हा कन्सोल बॉक्स असतो. त्या कन्सोल वरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कन्सोलचे जे आउटपुट असते कन्सोल डॉट लॉग मध्ये ज्या डबल कोट मध्ये आपण जो टेक्स्ट टाकला असेल तो टेक्स्ट तुम्हाला या पद्धतीने दिसेल. सगळ्यात आधीचा टेक्स्ट दिसेल दिस इज हेड सेक्शन. ठीक आहे, दिस इज हेडर सेक्शन आणि दिस इज फुटर सेक्शन. लाईन नंबर पण सांगता इथं इंडेक्स डॉट HTML च्या 8 नंबरच्या लाईनचा कोड आधी एक्झिक्यूट झाला, नंतर इंडेक्स डॉट HTML चा 14 नंबरचा लाईनचा कोड एक्झिक्यूट झाला, इंडेक्स डॉट HTML 19 नंबरचा कोड एक्झिक्यूट झाला. यावरून आपल्याला क्लिअरली अंडरस्टँड होतं की जावास्क्रिप्ट मध्ये जावास्क्रिप्टचा कोड हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट, लाईन बाय लाईन म्हणजे आधी पहिली लाईन म्हणजे मोस्टली टॉप वरती 8 नंबरची लाईन आधी एक्झिक्यूट झाली, नंतर 14 नंबरचा कोड एक्झिक्यूट झाला, नंतर 19 नंबरचा कोड एक्झिक्यूट झाला. तर जेव्हा जावास्क्रिप्ट हा एक्झिक्यूट करतो त्यावेळेस काय करतो, तो लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतो. आता हे लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करायचा की एकदम कोड एक्झिक्यूट करायचा हे डिपेंड करते की तुम्ही कोणत्या आर्किटेक्चर मध्ये, तुम्ही कोणती लँग्वेज वापरताय, तुम्ही कोणत्या लँग्वेज मध्ये कोड केलेला आहे. मोस्टली दोन प्रकारचे म्हणजे याच्यामध्ये आपण सांगू शकतो की 2 टाईपच्या लँग्वेजेस असतात. तर 2 टाईपच्या लँग्वेजेस जसे की लो लेवल लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज. ठीक आहे, या लँग्वेजेस मध्ये काय असतात की अशी बिल्डिंगची जी प्रोसेस असते ती बिल्डिंगची प्रोसेस ती थोडी वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जाते. म्हणजे पद्धती कशा असतात, एक तर अशी असते की एक ऍटलिस्ट तुम्हाला कंप्लीट प्रोडक्ट कंप्लीट करावं लागतं किंवा सगळ्याच्या सगळा कोड लिहावा लागतो आणि नंतर तो सगळ्याच्या सगळा कोड तुम्हाला यूज करता येतो. आणि दुसरी एक प्रोसेस म्हणजे तुम्ही सगळ्याच्या सगळा कोड तयार झाला की नाही झाला याची वाट न पाहता डायरेक्टली एक्झिक्युशनला स्टार्ट करता आणि प्रत्येक लाईन बाय लाईन तुम्ही चेक करता. त्याला इंटरप्रिटेड लँग्वेज आणि कंपायलर लँग्वेज अशा आपण म्हणतो. तर इंटरप्रिटर आणि कंपायलर असे 2 हे कोड कन्वर्ट करणाऱ्या टेक्निक्स आहेत. म्हणजे आपण मोस्टली आपल्याला माहिती आहे की आपण जो कोड लिहितो तो इंग्लिश लँग्वेज मध्ये लिहितो, पण कम्प्युटरला जो समजतो तो 0 आणि 1 फॉर्मॅटचा समजतो. मग आपली लँग्वेज कन्वर्ट करून 0 आणि 1 मध्ये कम्प्युटरला समजून सांगण्यासाठी काही कन्व्हर्टर लागतात. ठीक आहे, काही इंटरमिडिएटर लागतात जे तुमचा कोड घेतात आणि तो कन्वर्ट करतात.
तर जावास्क्रिप्ट हा एक इंटरप्रिटर वापरतो. ठीक आहे, मोस्टली जसे की .NET वगैरे यासारख्या लँग्वेजेस असतील तर त्या काय जावा सारख्या लँग्वेजेस त्या कंपायलर वापरतात. ते कंपाईल करतात पूर्णच्या पूर्ण कोड आणि एक सिंगल एक्झिक्युटेबल फाईल बनवतात. पण जावास्क्रिप्ट काय करतं, इंटरप्रिटेड लँग्वेज आहे, इंटरप्रिटर वापरतो आणि इंटरप्रिटर काय करतो की लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करतो रादर दॅन क्रिएटिंग युअर कम्प्लीट बंडल. तुमची एक सिंगल लाईन टू लाईन एक्झिक्यूट करतो आणि सिंगल लाईन टू लाईन एक्झिक्यूट केल्यामुळे होते काय की मोस्टली ती लँग्वेज फास्ट होते आणि फास्ट झाल्यामुळे तुम्ही जिथे एक प्रॉब्लेम आला तिथे तुम्ही फक्त स्टॉप होऊ शकता. पण आधीचा कोड तुमचा कम्प्लिटली एक्झिक्यूट होतो. पण कंपायलर लँग्वेज मध्ये तसं होत नाही. कंपायलर लँग्वेज ही जरी फास्ट वेगळ्या पद्धतीने पण सिंगल जरी एरर असेल तर कम्प्लीट ऍप्लिकेशन तुमचं डंप होऊन जातं, कम्प्लीट ऍप्लिकेशन तुमचं स्टॉप होऊन जातं. पण आपण इंटरप्रिटर वापरतो. इंटरप्रिटर काय करते की तुमची लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करतो. म्हणजे आधी पहिली लाईन नंतर दुसरी लाईन आणि लाईन ते लाईन हे कंट्रोल तुमचे स्कॅन करत जातात. ही लाईन नंतर ही लाईन नंतर ही लाईन अशा पद्धतीने हे कंट्रोल तुमचं इंटरप्रिटर काय करतं, स्कॅन करतं, कम्पेअर करतं, चेक करतं. जर काही एरर आला सपोज की या लाईन वरती एरर आला तर याच्या वरच्या जेवढ्या लाईन्स असतील तेवढ्या सगळ्या लाईन हे एक्झिक्यूट होतात. ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारू शकतात डिफरन्स बिटवीन कंपायलर आणि इंटरप्रिटर, तर त्यावेळेस फक्त आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे, आता लाईन बाय लाईन कोड आपला एक्झिक्यूट होतो म्हणून आपण काय करणार, एक कुठल्या तरी मोस्टली पोझिशनला सगळं जावास्क्रिप्टचा कोड एकाच ठिकाणी करू. याची आपल्याला सध्या गरज नाही. फक्त एवढंच आहे की तुमचं लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट होते आपल्याला लक्षात आलं. आधी हा कोड एक्झिक्यूट झाला, नंतर हेडरचा कोड एक्झिक्यूट झाला, नंतर फुटरचा कोड एक्झिक्यूट झाला. आपण मोस्टली जावास्क्रिप्टचा जो कोड असतो तो नेहमी HTML च्या फुटरला किंवा HTML च्या बॉडी टॅगच्या सगळ्यात शेवटच्या स्क्रीनवरती किंवा सगळ्यात शेवटच्या सेक्शन मध्ये आपण तो टाकतो. त्याचं कारण एक आहे की जावास्क्रिप्ट हे तुमची लँग्वेजला डायनॅमिक करण्याचं काम करतं. म्हणजे HTML ला डायनॅमिक बनवण्याचं काम हे जावास्क्रिप्ट करतो. पण डायनॅमिक बनवण्यासाठी आधी ती कुठल्या तरी वे मध्ये किंवा स्टॅटिकली कुठेतरी ती प्रेझेंट असली पाहिजे तरच आपण त्याला डायनॅमिक करू शकतो. म्हणजे आधी काहीतरी त्याचा कोड असलाच पाहिजे त्यानंतरच आपण त्याला डायनॅमिक बनवू शकतो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मला काही एखादं ऍनिमेशन आपण बघतो, ऍनिमेशन स्टार्ट होण्याच्या आधी एक जी रफ पिक्चर असते किंवा एक स्टॅटिकली फ्रीज झालेली इमेज असते ती असणे गरजेचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती ऍनिमेशन वापरू शकतो. म्हणून HTML तसंच आहे. आधी तुम्हाला HTML चा कोड पूर्ण लोड होऊ द्यावा लागतो आणि लोड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ऍनिमेशन किंवा आपण त्याच्यावर इव्हेंट्स असतील ते ऑफर करू शकतो. सिंपल आहे. जर समजा बटनच नसेल तर आपण त्याच्यावरती क्लिक इव्हेंट कसे ऑफर करणार, बटनच नसेल तर आपण त्याला अलर्ट वगैरे कसे डिस्प्ले करणार. त्यासाठी आधी बटनचा कोड एक्झिक्यूट होऊ द्यावा लागतो, त्याला ब्राउझरवरती डिस्प्ले होऊ द्यावा लागतो आणि नंतर मग जावास्क्रिप्टचे फंक्शन त्याच्यावरती इम्प्लिमेंट करावं लागतं. तर त्यासाठी असतो आपल्याला जावास्क्रिप्टचा कोड हा ऍट द टॉपला ठेवावा लागतो, बॉटमला ठेवावा लागतो, जेणेकरून वरच्या लाईनचा कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि त्यानंतर हा सगळ्या खालच्या लाईनचा कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे. तर त्यासाठी एक आयडल जागा असते तुमच्या जावास्क्रिप्टचा कोड लिहिण्यासाठी, ते म्हणजे तुमचा फुटर. इंटरव्ह्यू मध्ये हा एक क्वेश्चन होता की जावास्क्रिप्टचा कोड फुटरला का लिहायचा असतो. इव्हन आपण बघितलं की आपण हेड सेक्शन मध्ये पण जावास्क्रिप्टचा कोड लिहिला होता, जसं बॉडी स्टार्ट होतो तिथे पण आपण जावास्क्रिप्टचा कोड लिहिला होता आणि फुटरलाही कोड लिहिला. तिन्ही ठिकाणी एक्झिक्यूट होतो. जावास्क्रिप्ट तुम्ही स्क्रिप्ट त्या कुठेही टाका तुमचा तो कोड एक्झिक्यूट होणार. पण सगळ्यात सेफेस्ट प्लेस असतो किंवा तुमचं जे एक्झिक्युशन असतं ऍप्लिकेशनचं किंवा तुमचं HTMLचं पेज जर फास्ट रेंडर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जो जावास्क्रिप्टचा कोड असेल तो ऍट बॉटमला तुम्हाला द्यावा लागतो. ती गोष्ट तुम्हाला इंटरव्ह्यूला एक्सप्लेन करून सांगावं लागतं या पद्धतीने. एनिवे आपला आजचा टॉपिक स्कोप आहे, तर आपण स्कोप शिकून घेऊ. स्कोप शिकण्याच्या आधी आपल्याला व्हेरिएबल्स काय हे आपल्याला कळलं पाहिजे, कारण की आपण मोस्टली काय करतो की व्हेरिएबल्सचाच वापर करतो स्कोप वापरण्यासाठी किंवा स्कोप समजून घेण्यासाठी. त्यासाठी व्हेरिएबल्स काय हे आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, आता व्हेरिएबल्स काय असतात, व्हेरिएबल्स आर नथिंग बट अ कंटेनर. कंटेनर म्हणजे काहीतरी एक बॉक्स असतो, त्या बॉक्स मध्ये आपण काहीतरी ठेवायचा प्रयत्न करतो किंवा कुठला तरी एक बॉक्स असतो, त्या बॉक्स मध्ये आपण काहीतरी ठेवतो. जसे की घरात आपले डबे असतात, ठीक आहे, तो डबे रिकामे असतात, त्याच्यामध्ये आपण काहीतरी भरतो, परत त्यातलं काहीतरी काढतो, परत त्याच्यात काहीतरी टाकतो, ठीक आहे, परत काहीतरी त्याच्यामध्ये मिक्स करतो, काहीतरी ऍडिशन करतो, काही त्यातले व्हॅल्यूज काढतो, सबस्ट्रॅक्शन करतो, आणखी त्याच्यात काहीतरी पटीने आणखी डेटा टाकतो. ठीक आहे, एकदा तो कधी फुल झाला की त्याच्यानंतर तो बसत नाही. काही काही अशा गोष्टी असतात की त्याच्यात काही टाकता येत नाही, त्यातून काही काढता येत नाही. ठीक आहे, एकदा तो आपण डबा केला की तो त्याचाच होतो, त्याचा दुसरं काही टाकताच येत नाही. एखादा सपोज की आपण मधासाठी एखादा डबा केला त्यात काही मिक्सही करता येत नाही, नवीन काही टाकता येत नाही, काही जुनही टाकता येत नाही. असे काही असतात.
तर त्या सगळ्यांचं आपण जसं की जनरल टर्म मध्ये ज्या गोष्टी वापरतो त्याला कन्वर्ट करून आपण कम्प्युटर लँग्वेज मध्ये त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने त्याला नाव देतो. ठीक आहे. मोस्टली जावास्क्रिप्ट मध्ये, ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट मध्ये हे दोन पद्धतीचे व्हेरिएबल्स असतात किंवा आपण म्हणू शकतो की दोन पद्धतीचे कंटेनर असतात. एक म्हणजे ज्याच्यातून व्हॅल्यू काढता येतात, टाकता येतात, असा डब्बा किंवा आपण त्याला व्हेरिएबल म्हणू, डब्याच्या ठिकाणी आपण त्याला व्हेरिएबल म्हणू. असं कंटेनर ज्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकताही येतात आणि काढता येतात, तर त्याला त्या कंटेनरला म्हणजे एक डब्बा जरी असा, आपण जर समज दोन डबे सेम टाईपचे, दोन्ही डब्याला आपण डब्बाच म्हणतो. ठीक आहे. असा एक डबा आहे त्याच्यात टाकता येतं, काढता येतं, असा एक डबा आहे त्याच्यातून काहीच काढता येत नाही किंवा काही टाकता येत नाही. एक त्याच्यात टाकलं की ते फिक्सच झालं, त्याच्यातून काही काढता येणार नाही, काही टाकता येणार नाही. ते असा डबा झाला. अशा दोन्ही पद्धतीच्या डब्यालाच आपण कंटेनर म्हणतो. आणि कंटेनर हे कोणत्या पद्धतीचं आहे हे ठरवण्यासाठी आपण त्याला काही स्पेसिफिक कीवर्ड दिलेले आहेत, म्हणजे ज्याच्यावरून आपण ठरवू शकतो की आता हा एक जो आहे फिक्स आहे, हा जो आहे हा फिक्स नाही. ठीक आहे. मग याच्यासाठी जावास्क्रिप्ट मध्ये एक लेट a equal to 10 आणि const b equal to 20. आता जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याला भरपूर वेळेस काही व्हॅल्यूज वरती काम करावं लागतं, व्हॅल्यूज वर. ठीक आहे. व्हॅल्यूज मध्ये कधी कधी आपल्याला ऍडिशन करावं लागतं, कधी सबट्रॅक्शन करावं लागतं, डिलीट करावं लागतं. त्या भरपूर वेळेस असं ऍक्टिव्हिटी आपल्याला परफॉर्म करावं लागतात. काही ऑपरेशन्स असतात, काही फंक्शन्स असतात, त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला परफॉर्म करावं लागतात. तर त्यासाठी काही ना काही डेटा आपल्याला कुठेतरी स्टोअर करावं लागतं, कारण की आफ्टर ऑल आपल्याला ते काम करायचं ते फक्त डेटावरतीच करायचं असतं. त्या डेटाला आपण पर्टिक्युलरली काहीतरी काही काळासाठी आपल्याला डेटा तो स्टोअर करावा लागतो किंवा होल्ड करावा लागतो. ठीक आहे. जोपर्यंत आपला प्रोग्राम संपत नाही तोपर्यंत आपल्याला तो डेटा स्टोअर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल एखादा समजा तुम्ही आता एखादा गेम खेळताय, तुम्ही जोपर्यंत तुम्ही गेम खेळताय तोपर्यंत त्या प्लेअरचं नाव आपल्याला कुठेतरी स्टोअर करावं लागतं. ठीक आहे. एकदा तो गेम आपण बंद केला तर त्या प्लेअरच्या नावाची गरज आपल्याला कुठेच पडणार नाही. जसं की एखाद्या तुम्ही टीव्ही ऑन केलेला आहे, टीव्ही ऑन केल्याच्या नंतर तुम्ही काय केलं, एखादा गेम सेक्शन मध्ये गेला, तुम्ही गेम खेळत बसते, तर तुमचा स्कोअर तिथे येणार. तो स्कोअर तिथपर्यंत जोपर्यंत गेम चालू आहे तोपर्यंत तुम्हाला स्कोअर व्हॅलिड ठरतो. तर जसं तुम्ही त्या गेम मध्ये पॉईंट होता आणि दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये जसं की युट्यूब तुम्ही प्ले करता, तेव्हा त्या गेमचा कुठेच काय संबंध येतो. म्हणजे काय की आपल्याला तो जो काही डेटा आहे तो स्पेसिफिक कालावधीसाठीच आपल्याला तिथे तो गरजेचा पडतो. इव्हन तो स्कोर, जसं की आपण म्हटलं की एखादा गेम खेळतो आपण, ते गेम खेळतो प्लेअरचं नाव हे तुमचं फिक्स असतं. ठीक आहे. तो चेंज नाही होत. एकदा तुम्ही टाकलं स्टार्टिंगला, तसं त्यावेळेस तुम्ही साइन अप करता त्यावेळेस तुम्ही जे नाव टाकणार त्यावेळेस तो नाव जे असणार ते फिक्स असणार. ते इंटायर गेम संपेपर्यंत किंवा किती स्टेप तुम्ही बदलल्या तोपर्यंत तो नाव सेमच असतं. म्हणून आपण काय म्हणतो, जे नाव असतं जसं की म्हणून तुम्ही प्लेअर नेम टाकू. आणि स्कोर आपण म्हणू रन टोटल रन, आपण सांगू टोटल रन जे असते ते 5. ठीक आहे. हे झालं एका प्लेअर बद्दल डिस्क्रिप्शन. आपण आता काय करतो की मला प्रोग्राम करायचा आहे किंवा मला काहीतरी एखादा पॅराग्राफ लिहायचा म्हणा किंवा आपण एखाद्याची बायोग्राफी तयार करतोय, तर त्यासाठी मला काही काही गोष्टीची आवश्यकता असते की म्हणजे काहीतरी व्हॅल्यूज त्याच्या मला कलेक्ट करून ठेवावं लागतात. ठीक आहे. जसं की सपोज तुम्हाला सचिन तेंडुलकरची बायोग्राफी लिहायची, तर मग मला त्या टाकावं लागेल त्याचा जन्म कधी झाला, त्यांनी पहिली मॅच कधी खेळली, ठीक आहे, रणजी मध्ये कधी खेळला, नंतर वर्ल्ड कप मध्ये किती वेळात खेळला, किती वेळात तो 1990 वरती आउट झाला, त्या सगळ्या गोष्टीचं कलेक्शन मला ठेवावं लागतं. हे टोटल नंबर जे असतात हे नंबर्स मला होल्ड करून ठेवावं लागतात, जेणेकरून ज्यावेळेस मी एखादं बायोग्राफी एक्सप्लेन करेल किंवा मला ज्यावेळेस कुणाला ते वाचून दाखवायचं असेल, त्याच्या वर्णन करायचं असेल, तर त्यावेळेस मला हे पॉइंट्स महत्वाचे ठरतात. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग करतो त्यावेळेस मी सांगितलं की दोन पद्धतीचे आपल्याला व्हेरिएबल्स बनवावं लागतात. एक व्हेरिएबल जे फिक्स असेल आणि एक व्हेरिएबल जे चेंज होणार असेल. ठीक आहे. ते प्रत्येक वेळेस चेंज होत राहील. तर अशा पद्धतीचे व्हेरिएबल्स ते दोन पद्धतीने डिफाईन केले जातात. मॉडर्न जावास्क्रिप्ट मध्ये मोस्टली हे दोनच व्हेरिएबल लेट आणि कॉन्स्टंट वापरतात. म्हणजे जुनं जावास्क्रिप्ट होतं म्हणजे 2015च्या आधी, वर्ष 2015च्या आधी
ज्याला आपण ES6 च्या आधीचं व्हर्जन जे म्हणतो, तर ते व्हर्जन जे असतात ते त्याच्यामध्ये आपण var कीवर्डचा पण यूज केलेला आहे. ठीक आहे, var कीवर्डचा जर यूज केला असेल तरी आपल्याला इथून पुढचे जे काय व्हर्जन्स असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला var कीवर्ड वापरायचा नाही. पण इन केस जर जुनी टेक्नॉलॉजीवरती काम करायची संधी भेटली तर त्यामध्ये तुम्हाला var कीवर्ड हा दिसेल. मग आपण व्हेरिएबल असे डिक्लेअर करू शकतो, var याच्यामध्ये आपण म्हणू की टोटल मॅच इक्वल टू 320. ठीक आहे, आणि जर आपण एखादं जुनच व्हर्जन वरती जर काम करत असेल तर त्यावेळेस तुम्हाला असंही दिसेल की ज्यावेळेस तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता त्यावेळेस व्हेरिएबल कीवर्ड कोणताही न देता डायरेक्टली त्या व्हेरिएबलचं नाव टाकलेलं असतं आणि त्याची व्हॅल्यू दिलेली असते. तुम्हाला असंही दिसेल की असंही कधी कधी होऊ शकतं, मग ते कसं, फॉर एक्झाम्पल जसं की मॅच झाले, टोटल रन झाल्या, त्यानंतर काही विकेट्स असतील किंवा टोटल विकेट्स म्हणून आपण टोटल विकेट्स. ठीक आहे, आता हे झालं सचिन तेंडुलकर बाबत. प्लेयर नेम सचिन तेंडुलकर. टोटल विकेट 100 विकेट घेतल्या. टोटल मॅच हे 320, नंतर टोटल रन हे 5 होता. एक रफली आपण काहीतरी व्हॅल्यू घ्यायची म्हणून घेतले, त्याच्यामध्ये काय फिक्स नाही, हा स्कोर होता आणि विकेट घेतला, डिवाइड करायचा विषय नाही. ठीक आहे, तर एक एक्झाम्पल साठी आपण हे व्हॅल्यू घेतल्या. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे सगळे जे काही डिक्लेरेशन केले काय, जे काही व्हेरिएबल्स आपण बनवले, हे सगळे व्हेरिएबल्स व्हॅलिड आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कुठलेच चुकीचं नाही, या पद्धतीने आपण व्हेरिएबल्स बनवू शकतो. ठीक आहे, आता हे वापरायचे कसे, सिंपल आहे. जसं आपण कन्सोल लॉग केलं तसं सेम कन्सोल लॉग आणि त्या व्हेरिएबलचं नाव सपोज की प्लेयर नेम. ठीक आहे, बाकीचे तसेच आपण कन्सोल लॉग नंतर टोटल देन टोटल मॅच टोटल रन. या पद्धतीने आपण हे वापरू शकतो. वापरायचं म्हणजे काय, आपण एकदम सिंपल वे घेतो की ज्याच्यामधून आपण काय करू शकतो की नॉर्मली आपण कन्सोल वरती त्या व्हॅल्यूज आपण चेक करू शकतो की या व्हेरिएबल मध्ये काय. आता जसं आधी आपण डायरेक्टली नाव टाकले होते, दिस इज हेडर सेक्शन, दिस इज फुटर सेक्शन, दिस इज हेड सेक्शन, ते डायरेक्टली आपण व्हॅल्यूज टाकले होते. ठीक आहे, पण अशा व्हॅल्यूज न घेता आपण त्या व्हॅल्यूला काहीतरी नाव देतो आणि त्या नावानुसार आपण त्या व्हॅल्यू ऍक्सेस करतो. जावास्क्रिप्ट मध्ये याच पद्धतीने वापर केला जातो. ठीक आहे, जसे की सचिन तेंडुलकर, हे असं पूर्ण टाईप करण्याच्या ऐवजी आपण डायरेक्टली फक्त प्लेयर नेम घेतला आणि प्लेयर नेम मध्ये जे काही व्हॅल्यूज असेल तर ती बघायची असेल तर त्यासाठी कन्सोल लॉग आणि इथे फक्त ते प्लेयर नेमच ठेवावं लागतं. म्हणजे जे नाव आपण देतो त्याच नावाने आपण त्याला हाक मारत पाहिजे. ठीक आहे, आता जर सपोज की एखादी असे काही अमाऊंट देतात, जसे की कोणी 5000 रन केले, कोणी 320 मॅचेस खेळल्या आणि कोणी 100 विकेट काढल्या, अशा प्लेअरचं नाव काय, की हा प्रश्न आणि हा प्रत्येक वेळेस एक्सप्लेन करण्याच्या ऐवजी आपण त्याला सिंपल एक तार देतो, की एक नाव देतो त्याला आणि त्या नावानुसार आपण त्याला ओळखतो. फॉर एक्झाम्पल मी सचिन तेंडुलकर म्हटलं की मग त्याच्याच विषयी हे सगळे एक्झाम्पल येणार. सचिन तेंडुलकरने 100 विकेट घेतल्या, त्यानं 320 मॅचेस खेळले, त्यानं 5000 रन केले, हे आपण एक्सप्लेन करते वेळेस तसं नाव देतो. पण त्याची पूर्ण हिस्ट्री सांगण्याच्या ऐवजी आपण त्याला एक तार देतो, किंवा एक सिंगल नावामध्ये आपण त्याला डिफाईन करतो, त्यालाच आपण व्हेरिएबल नेम असतो. ठीक आहे, पहिला जो कीवर्ड असतो जसे कॉन्स्ट, लेट अँड व्हॅर. ठीक आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं कॉन्स्ट, लेट अँड व्हॅर, लेट, कॉन्स्ट असं पण काही सिक्वेन्स तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, या 3 पद्धतीने आपण काही व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो, की ज्यावेळेस ज्या नावाच्या आधी हे कीवर्ड वापरले जातात तर त्यावेळेस आपण म्हणतो की हे जे व्हेरिएबल आहे त्याचं बिहेवियर या पद्धतीचं असतं. ठीक आहे, तर ज्या नावाच्या आधी लेट आणि व्हॅर असेल, लेट अँड व्हॅर. ठीक आहे, जसं इथे तुम्ही बघताय, ज्या नावाच्या आधी लेट आणि व्हॅर असेल तर असं समजायचं असते की त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू ह्या चेंज होणाऱ्या असतील. फॉर एक्झाम्पल आज जरी टोटल मॅचेस त्याने 320 खेळले असतील,
उद्या चालून त्याने एखादी नवीन मॅच खेळली तर तू काय होणार 321 होईल. ठीक आहे. पण ज्या नावाच्या आधी किंवा ज्या व्हेरिएबलच्या नेमच्या आधी कॉन्स्ट असतं ती व्हॅल्यू कधीच परत चेंज होत नाही. जोपर्यंत तो ऍप्लिकेशन एक्झिक्यूट होत राहील तोपर्यंत ते नाव हे फिक्स असते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जरी त्याने 321 क्रिकेट मॅचेस खेळल्या तर त्याचं नाव जे असेल तसं ते सुरू करत असतं. जरी त्याने त्याचे विकेट 100च्या ऐवजी 101 केल्या तरी त्याचं नाव हे सेम होतं, त्याचं नाव चेंज आहे. ठीक आहे. त्या व्हॅल्यूला म्हणतो आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू. ज्या व्हॅल्यू चेंज होतात त्याला म्हणतो आपण लेट आणि व्हॅर, आणि ज्या व्हॅल्यू चेंज होत नाहीत त्या व्हेरिएबलला आपण म्हणतो कॉन्स्टंट व्हेरिएबल. ठीक आहे. ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू चेंज होतात त्याला लेट आणि व्हॅर डिक्लेअर्ड व्हेरिएबल म्हणतो, आणि जे व्हॅल्यू चेंज होत नाहीत त्या व्हेरिएबलचं नाव आपण कॉन्स्टंट व्हेरिएबल किंवा कॉन्स्ट व्हेरिएबल म्हणतो. तर या पद्धतीने आपण व्हेरिएबल्स वापरत असतो. ठीक आहे. देन अगेन आपल्याला काय करायचं, आता स्कोप समजून घ्या. आता इथे केल्याच्या नंतर हे खरंच नाव दिसतात का चेक करून घेऊ. आपण आपल्या ब्राउझरवरती जाऊ. इथे तुम्हाला दिसेल पहिलं जायचं सचिन तेंडुलकर, लाईन नंबर 20, नंतर 21 वरती 101, 22 वरती 321, 23 वरती 5 होता. तर या पद्धतीच्या हे पण बघितलं तर हे पण सिक्वेन्स होतं. 20 नंबरची लाईन, 21 नंबरची लाईन, 22 नंबरची लाईन, 23 नंबरची लाईन. तर या लाईन्स पण तुम्हाला इथे सेम सिक्वेन्शियली दिसतात. म्हणजे याचा अर्थ की हा सिक्वेन्सने सगळं ठीक आहे. आता सिक्वेन्सनेच एक्झिक्यूट होतोय म्हणजे आपण आता सगळा जो कोड आहे तर तुम्हाला स्पेसिफिकली कॉल करण्याची गरज नाही की ऑटोमॅटिकली हा कोड एक्झिक्यूट होतो. पण मला आता काय करायचं की या सिक्वेन्सच्या भरोशावर मला न बसता मला काय करायचं थोडंसं माझ्या वेने याला कॉल करायचं. म्हणजे सिक्वेन्सने जर कॉल होत असेल तर थोडं वेगळ्या पद्धतीने याला कॉल करू. ठीक आहे. मला हे सिक्वेन्शियली नको, याचं सिक्वेन्शियली नसेल पाहिजे तर आपण त्याला काय करतो थोडासा ब्लॉक मध्ये टाकायचा प्रयत्न करतो. मला जर सिक्वेन्स सोडायची असेल तर मग त्याला ब्लॉक मध्ये टाकायचं. आता ब्लॉक मध्ये पण सिक्वेन्स पण मेंटेन ठेवायची आणि ब्लॉक पण बनवायचे. त्यासाठी वापरतो आपण फंक्शन. याच्या जावास्क्रिप्ट मध्ये आपण वापरतो फंक्शन. त्याच्यामध्ये फंक्शनचं आपण काहीतरी नाव देऊ शकतो. जसं मी इथे नाव देतो की हा बोल. मॅन्डेटरी कसं असतं की आपण प्रोग्राम करतो त्यावेळेस रिझल्ट पाहिजे तुम्हाला कशाही पद्धतीने तुम्हाला घेता येईल. फॉर एक्झाम्पल मी जसं इथं कन्सोल लॉग एक वेगळं सेपरेट केले, तुम्ही याला कॉमा सेपरेटेड करू शकता. जसं की तुम्ही कॉमा टाकतो इथे टाकतो टोटल विकेट्स टोटल नाही त्याची गरज. console.log हे याच्यासाठी की आपण जे काम करतोय ते खरंच आपण तिथपर्यंत व्यवस्थित रन होते की नाही होत हे चेक करण्यासाठी आपल्याला या टूलची मदत घ्यावी लागते, कन्सोलची. त्यावेळेस ते कन्सोल मध्ये ते आउटपुट देते. ज्यावेळेस आपण आउटपुट बघायचं असेल तर त्याच वेळेस आपल्याला कन्सोल वापरायचं. जर आपल्याला आउटपुट बघण्याची गरजच नाही तर त्यावेळेस ते कन्सोल येण्याची गरज नाही. जर मी हे कन्सोल काढलं राईट, जर सपोज की मी हे कन्सोल लॉग काढूनच टाकलंय तर तुम्हाला इथे काही दिसणारच नाही. आपल्याला गरजच नाही तर काय बघायचीच गरज नाही. तुम्ही इथे कन्सोल मध्ये किती केलं तरी तुम्हाला ते दिसणार. पण मला जर आउटपुटच बघायचं, कारण की मेन आउटपुट हे युजरला हेच दिसणार. युजरला माहित नाही. एखादा नॉर्मल व्हिजिटर जो असेल वेबसाईट मधून ते करत त्याला हे गरजेचं नाही की त्याला हे कशी आली कोणती आली त्याची काही चेक करायची गरज नाही. ते डेव्हलपरचं काम असते की त्याला दाखवायचं काय. म्हणजे दाखवण्याच्या आधी आपल्याला काही मॉडिफिकेशन आपल्याला काही चेंजेस करावं लागतात, आपल्याला आपल्या पद्धतीने थोडं मॅनिप्युलेट करावं लागतं. त्यासाठी आपल्याला हे असे टूल्स वापरावे लागतात ज्याच्यामध्ये आपण आपल्यासाठी डेव्हलपरसाठी ते व्हॅल्यूज बरोबर येत आहेत की नाही चेक करण्यासाठी असे टूल्स वापरतात. त्या काही टूल मध्ये तो कन्सोल. ठीक आहे. तर ते कन्सोल म्हणजे बरोबर आहे की नाही चेक करण्यासाठी म्हणजे आपण बरोबर इथपर्यंत आपण ज्या व्हॅल्यूज घेतल्या तर त्या व्हॅल्यूज बरोबर इथपर्यंत आल्या की नाही हे चेक करण्यासाठी आपण ठीक आहे. आता
इथून पुढे आपल्याला आणखी जशा गोष्टी लागतील, जसे व्हेरिएबल लागणार असतात आपल्याला, प्रत्येक गोष्टी ह्या म्हणजे चेंज होणार. जसं की मी आधी जर कन्सोल केलं की आधी जर डायरेक्टली 101 नंबरने जर व्हॅल्यू वापरली तर पुढे चालून ते 101 ते 102 होतील. जसं की टोटल पिक्चर्स बद्दल आपण रेफरन्स देतो. जर मी हा नाव याला दिलं नसतं तर या नाव नसतं दिल्यामुळे काय झालं तर मला डायरेक्टली ह्या व्हॅल्यूज वापरावं लागतात. मग मला जर कधी कुठे वाटलं की नाही मला आता काही व्हॅल्यूज मध्ये ऍडिशन करायचं, ठीक आहे, जर फॉर एक्झाम्पल त्याने 1 विकेट वाढली तर मग मला आधी काय करावं लागेल, आधी त्याचे जुन्या रेकॉर्ड काढावं लागतील, जुने किती त्याने विकेट काढल्या होत्या आणि त्या विकेट्स मध्ये आणखीन एक ऍड करावं लागेल. तर हे अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीला काही ना काही नाव देणे हे गरजेचं आहे. तुम्ही कोणतेही रेकॉर्ड केले नॉर्मली जसं आपण एखाद्या रजिस्टर मध्ये जरी गेलो तरी आपल्याला तेच करावं लागतं. जसे की विद्यार्थी असते 10-12 विद्यार्थी, जसं की आपण रोल नंबर घेतो क्लासेसमध्ये, कारण की त्याला युनिक नंबर काहीतरी दिसतो, त्या युनिक नंबरनुसार आपण त्याचं पूर्ण रेकॉर्ड मेंटेन करतो. कारण की जर आपल्याला अटेंडन्स काढायचे झाले तर आपण रोल नंबरनुसार अटेंडन्स काढतो. जर त्याचे पूर्ण विषयाचे मार्क्स काढायचे तर ते आपण त्या रोल नंबरनुसार काढतो. कारण की एकाच नावाचे 2 माणसं असू शकतात. कारण की गावात वगैरे असतील आपण तर भावकीमध्ये म्हटल्यानंतर 8 नाव त्यांचं सेम होतं, कधी कधी वडिलांचं नाव सेम येतं, कधी कधी मुलाचं नाव सेम. म्हणजे असे चान्सेस होऊ शकतात की 2 विद्यार्थ्यांचे नाव हे सेम असते, म्हणजे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम हे सेम येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण त्या नावावरती कधी कधी ट्रस्ट नाही ठेवू शकत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की त्या नावालाही थोडासा युनिकनेस देण्यासाठी क्लासमध्ये काय करतात टीचर हे रोल नंबर प्रोव्हाइड करतात आणि रोल नंबर हे युनिक असतात. म्हणजे या विद्यार्थ्याला रोल नंबर हा, दुसऱ्या विद्यार्थ्याला नंबर दुसरा. तर या पद्धतीने आपण त्याला नेमिंग कन्व्हर्जन करतो आणि नेमिंग कन्व्हर्जन करणंच म्हणजे तुमचं व्हेरिएबल बनवतो. ठीक आहे, व्हेरिएबलची गरज आपल्याला तिच्यासाठी पडत. व्हेरिएबल हे 2 पद्धतीचे. व्हेरिएबल मध्ये आपण मोस्टली स्टोअर करतो व्हॅल्यूज. व्हेरिएबल मध्ये दुसरं काय नसतं, एक सिंपल कंटेनर आहे. जसं मी सांगितलं की एक कप असेल समजा, त्या कप मध्ये मे बी अशा व्हॅल्यूज असतील की ते आपण प्रत्येक वेळेस काढू शकतो. पण कप मध्ये अशा व्हॅल्यूज असतात की एकदा आपण त्याच्यात टाकला की त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे त्यातून काही आपण काढतो आणि काहीतरी म्हणजे आपण ऍड करतो. तर अशा काहीतरी 2 व्हॅल्यूज आपण मोस्टली त्या कपामध्ये स्टोअर करू शकतो. अशी एक व्हॅल्यू की जी कधी काढू शकतो कधी त्याच्यामध्ये ऍड पण करू शकतो, अशी व्हॅल्यू. ठीक आहे, तर असा एक कप असतो आणि दुसरा एक कप असतो त्याच्यामध्ये आपण एकदा काही टाकलं की त्याच्यानंतर काढायचं गरज पडत असते. ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये ऍड करायची पण गरज पडत नाही, किंवा असं होऊ नये म्हणून आपल्याला काही रिस्ट्रिक्शन पण द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल जसं की मी एखाद्याचं नाव म्हणतो, ठीक आहे, तर नाव नंतर कधी चेंज होतो, नंतर कधी त्यात आपल्या त्या नावाचे काही कीवर्ड काढायचे असतात, नाही नंतर त्या नावामध्ये काही ऍड करायचं असतं. तर कोणी फोर्सफुली ते करूही नाही म्हणून आपण काय करतो, असे व्हेरिएबल्सला कॉन्स्ट डिक्लेअर करतो. ठीक आहे, आणि ते व्हेरिएबल्स डायरेक्टली आपण त्याच्यामध्ये एकदा व्हॅल्यू टाकले की त्याच्यानंतर काही कधी आपण त्याच्यात मॉडिफिकेशन करू शकतो, ती व्हॅल्यू कमी करू शकतो, ऍड पण करू शकतो. तर अशा व्हेरिएबल्सला आपण लेट अँड व्हायर डिक्लेअर्ड कीवर्ड्स, लेट अँड व्हायर डिक्लेअर्ड व्हेरिएबल्स आपण म्हणतो. ठीक आहे, तर इंटरव्ह्यू मध्ये मे बी तुम्हाला थोडंसं कन्फ्युज करण्यासाठी असं विचारू शकतात की फॉर एक्झाम्पल मला नाव आहे, ते नाव मला बाय फोर्सफुली कधीच ते चेंज नाही केलं पाहिजे. तर त्यासाठी मला काय करायचं, त्यासाठी कॉस्ट कीवर्ड वापरायचे, एवढं आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, तर डिफरन्स बिटवीन लेट अँड कॉस्ट हे प्रश्न आहे, तो प्रश्न तुमचा क्लिअर होऊन जाईल की डिफरन्स बिटवीन लेट अँड व्हायर अँड कॉस्ट हे कशासाठी, याचे काय काय डिफरन्स आहे. हाच मोस्टली असा टॉपिक असेल, डिफरन्स बिटवीन लेट, व्हायर अँड कॉस्ट. ते समजण्यासाठी हे तुमची एक बेसिक किंवा आपल्याला जावास्क्रिप्ट शिकण्यासाठी हे तुम्हाला बेसिक येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता इतक्या वेळेस बघितलं आपण हा सिक्वेन्शियल एक्झिक्यूट होतो, सिक्वेन्सनं तुमचा कोड एक्झिक्यूट होतो. आता मला काय करायचं, सिक्वेन्सने कोड एक्झिक्यूट झाला नाही पाहिजे, तर त्यासाठी मला काय, मला माझी सिक्वेन्स आहे ते चेंज करायची, अशा सिक्वेन्सनं मला कोड एक्झिक्यूट करायचं. आता सेम आहे, मला काय करायचंय, एक फंक्शन मी बनवलंय. फंक्शन बनवण्यासाठी काय कोड करावा लागतो, एक सिंपल कीवर्ड फंक्शन. कारण की जावास्क्रिप्ट मध्ये जेव्हा आपण एखादा फंक्शन बनवतो त्यासाठी आपल्याला फंक्शन कीवर्डचा यूज करावा लागतो. फंक्शन कीवर्ड, देन नेम ऑफ द फंक्शन. हा जो आहे प्लेयर इन्फो, हा आहे फंक्शनचं नाव. ठीक आहे, प्लेयर इन्फो हे फंक्शनचं नाव आहे. आता फंक्शन म्हणजे काय, फंक्शन म्हणजे ऍक्टिव्हिटी किंवा आपण म्हणू शकतो ऍक्शन. ठीक आहे, असे काही ऍक्शन आहेत जेव्हा आपण त्याला कॉल करू त्याच वेळेस ते ऍक्शन घेतात. जसं की आपण एखादं बटन दाबतो तर बटन वेगळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल काही बटन असतात तर ते काही बटन साइन अपचे असतील, काही लॉगिनचे असतील, काही फॉरगेट पासवर्डचे असतील. हे असे एका पेजवरती 4-5 बटन आपल्याला दिसतात. पण कोणत्या बटनवरती क्लिक केल्यानंतर कोणती ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची हे आपण ठरवतो. त्यासाठी आपल्याला लागतात तसे फंक्शन. ठीक आहे,
म्हणजे फंक्शन्स आधी डिफाईन करून ठेवावं लागतात. फॉर एक्झाम्पल मी जर एखाद्या फॉर्म वरती जर 4 बटन दाखवत असेल की लॉग इन विथ मायक्रोसॉफ्ट, लॉग इन विथ गुगल, नंतर साइन अप, त्यानंतर फॉरगेट पासवर्ड आणि लॉग इन, असे 5 बटन माहिती आहे. तर 5ही बटन वरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या फंक्शनॅलिटी ऍक्टिव्हिटी परफॉर्म होतात, वेगवेगळ्या फंक्शन. फॉर एक्झाम्पल मी लॉग इन विथ मायक्रोसॉफ्ट वरती क्लिक केलं तर लगेच मायक्रोसॉफ्टचं ऑथेंटिकेशनचा तो पॉपअप तुम्हाला डिस्प्ले होतो. जर मी लॉग इन विथ गुगल केलं तर लगेच तुम्हाला तुमचे जीमेलचे अकाउंट्स वगैरे दाखवतात, कोणता अकाउंट यापैकी चूज करायचं तुम्हाला ते विचारतात. ठीक आहे. मी जर साइन अप केलं तर साइन अप केल्यानंतर लगेच तुमचं नाव विचारलं जातं, तुमचं नाव विचारलं जातं, ईमेल ऍड्रेस विचारला जातो, कॉन्टॅक्ट नंबर विचारला जातो. हे साइन अपचे जेवढे डिटेल्स लागतात तेवढ्या विचारलं जातं. आणि जर मी लॉग इन केलं तर लॉग इन केल्यानंतर फक्त लॉग इन आयडी आणि पासवर्ड या 2 स्किल तुम्हाला विचारतात. ठीक आहे. नंतर फॉरगेट पासवर्ड विचारलं की फॉरगेट पासवर्ड वर क्लिक केलं की लगेच तुम्हाला ईमेल आयडी विचारला जातो, तुमचा ईमेल आयडी काय त्यानुसार तुम्हाला ती लिंक वगैरे शेअर होते. म्हणजे प्रत्येक बटन वरती क्लिक केलं की काय होतं, एक वेगळी फंक्शनॅलिटी तुम्हाला. ठीक आहे. बघा, ती फंक्शनॅलिटी जसं बटनवर क्लिक केलं की तेव्हा ती जनरेट होते का, तर नाही. त्या फंक्शनॅलिटी आधीच तुम्हाला डिफाईन करून ठेवावं लागतात की त्या 5 फंक्शनॅलिटी असतील, त्या 5 फंक्शनॅलिटी ह्या कधीही कॉल होऊ शकतात. ठीक आहे. आपण नाही सांगू शकत की कोणता युजर कधी कॉल करणार, मग ते तर सांगता येणार नाही की आधी तुमचं लॉग इन विथ मायक्रोसॉफ्ट जर होईल, नंतर लॉग इन विथ गुगल, नंतर साइन अप, नंतर लॉग इन आणि नंतर फॉरगेट पासवर्ड, या सिक्वेन्स मध्ये सगळं होईल का, तर नाही. म्हणजे सिक्वेन्स इथं तुमची कामं पडणार नाही. सिक्वेन्स नुसार तुमचा कोड कधी तसा एक्झिक्यूट होणारच. गरजेचं नाही की एकदा त्या स्क्रीनवरती एखादा युजर आला तर तो एक तर सिंगलच कुठली तरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करेल, एक तर लॉग इन करेल, एक तर साइन अप करेल, लॉग इन विथ मायक्रोसॉफ्ट करेल, किंवा लॉग इन विथ गुगल करेल, किंवा यापैकी काही त्याच्याकडे नसेल तर फॉरगेट पासवर्ड करेल. पण एकच ऍक्टिव्हिटी परफॉर्म करेल. तो सगळ्या बटनवरती क्लिक कर नाही करणार. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला असे सिक्वेन्स नको. जसं की मी आता इथं आपण सिक्वेन्शियली चेक करा, सिक्वेन्शियली लाईन बाय लाईन कोड तुमचा एक्झिक्यूट होता, पण मला आता तसं नको. आता काय पाहिजे की स्पेसिफिक इव्हेंट मला स्पेसिफिक फंक्शनॅलिटी वरतीच मला ऑकर करायचं. आपण म्हणू शकतो की मला मी जर स्पेशल एखादं बटन दाबलं की त्याच फंक्शन काय झालं पाहिजे, एक्झिक्यूट झालं पाहिजे. पण त्यासाठी काय करावं लागतं की तुमच्याकडे सगळे फंक्शनॅलिटी अवेलेबल पाहिजे, रेडी पाहिजे. ठीक आहे. मग कोणता युजर कोणतं बटन दाबेल त्यानुसार आपल्याला ते फंक्शन एक्झिक्यूट करायचं. त्यासाठी आपण काय करतो की मल्टिपल फंक्शन्स आपण तयार करतो. फॉर एक्झाम्पल मी काय करतो की काही फंक्शन तयार करतो. ठीक आहे. फंक्शन काय, प्लेअर इनपुट, त्याच्यामध्ये मी काय करतो इन्फॉर्मेशन टाकतो प्लेअर. ठीक आहे. नंतर दुसरं फंक्शन मी टाकतो की विकेट साठी, आपण त्याचं टोटल विकेट, शो विकेट नावाचं एक फंक्शन आहे. त्याच्यामध्ये मला काय करायचं, कन्सोल ऑफ टोटल विकेट. ठीक आहे. सेम आणखीन एक फंक्शन याच्यामध्ये आपण करू की शो रन, त्याच्यामध्ये मला काय करायचं, फक्त रन टाकायचं. अगेन फंक्शन असेल, त्याच्यानंतर शो रन झाला, शो विकेट झाला, शो मॅचेस असेल, टोटल मॅचेस. हा एवढा कोड झाला. आता आपण हा कोड लिहिला जरी सिक्वेन्स, आता तरी आज सपोज की आपण हा कोड लिहिला वाटलं. ठीक आहे. आता माझ्या जावास्क्रिप्टच्या कोड मध्ये हा एवढा कोड आहे. ठीक आहे. हा एवढा कोड आहे. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट टॅग ओपन, स्क्रिप्ट टॅग क्लोज, त्याच्यामध्ये मी काय केलं, कॉन्स्ट, प्लेअर नेम, ते बाकी व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, आणि व्हेरिएबल्स डिक्लेअर केल्यानंतर काही फंक्शन्स दिले. या फंक्शन मध्ये पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन दाखवली, या फंक्शन मध्ये फक्त विकेट दाखवले, या फंक्शन मध्ये फक्त रन दाखवले, या फंक्शन मध्ये मॅच दाखवले. ठीक आहे. हे सगळे फंक्शन्स आहेत. ठीक आहे. फंक्शन म्हणजे काय, ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. तर त्या ऍक्टिव्हिटी कधी परफॉर्म होतात, ज्यावेळेस आपण याला कॉल करू त्याच वेळेस. ठीक आहे. ज्यावेळेस आपण याला कॉल करू त्याच वेळेस ऍक्टिव्हिटी परफॉर्म होते. जर याला कॉल नाही केला तर काहीच होणार नाही. आता फॉर एक्झाम्पल मी लिहिले जरी, आपण जर बघितलं, आपण म्हटलं होते की सगळा कोड जावास्क्रिप्ट मधला लाईन बाय लाईन एक्झिक्यूट, हा एक लाईन होणार, ही लाईन एक्झिक्यूट होणार, ही लाईन एक्झिक्यूट होणार, ही लाईन एक्झिक्यूट होणार, त्यानंतर लगेच ही पण लाईन एक्झिक्यूट होणार, ही लाईन एक्झिक्यूट होणार, नंतर हा पण कोड एक्झिक्यूट होणार, हा पण लाईन एक्झिक्यूट होणार. हे सगळ्या लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट होणार. मग जर लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट होतं तर हा पण कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. आपण चेक करू की कन्सोल वरती हा करत येतो का, कन्सोल लॉक केल्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन येते का, की टोटल विकेट, टोटल रन, या सगळ्या गोष्टी दिसतात का. जर आपण चेक केलं, रिस्पेक्ट मध्ये जाऊ,
स्टेटमेंट केल्याच्या नंतर आपण कन्सोल वरती क्लिक करू. कन्सोल वरती क्लिक करू, तुम्हाला इथे काहीच आउटपुट दिसणार. कारण काय, आपण कोड जरी जावास्क्रिप्ट मधला कोड जरी लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत असेल तरी ते सिक्वेन्शियली एक्झिक्यूट न करता आपण त्याला ऑन डिमांड कॉल करू. ऑन डिमांड कॉल करण्यासाठीच आपल्याला फंक्शन बनवावं लागतात आणि फंक्शन हे तुमचे लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत नाही. फंक्शनचा कोड हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होत नाही. हा इकडे याला कॉल केल्यानंतर हा कोड एक्झिक्यूट होणार. याच्या आतमधला कोड जर कॉल एक्झिक्यूट करायचा असेल तर त्याला कॉल करावा लागतो. आता याच्यात काही नवीन कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येतात. एक कॉलिंग आणि एक्झिक्युशन या दोन गोष्टी तुम्हाला समजतात. कॉलिंग आणि एक्झिक्युशन. जसं की आपल्या घरात आपण काय केलं, एक कुत्रं पाळलं. ठीक आहे, नॉर्मली आपण जनरली जसं गावात असेल किंवा कुठे असेल जर कुत्र्याला कुणाला भुकायला लावायचं तर आपण काय म्हणतो, छू. छू म्हटलं की तो काय करतो, कुत्रा जातो आणि त्याला भुकतो किंवा त्याला चावून चावा घेतो, या पद्धतीची ऍक्टिव्हिटी करतो. पण आपण त्याला काहीच म्हटलं नाही तर तोपर्यंत तो काहीच करणार नाही. घरामध्ये जसं स्विच असेल, ठीक आहे, फॅनचं स्विच असेल, जोपर्यंत आपण त्या फॅनचं बटन चालू करत नाही, जोपर्यंत आपण स्विच चालू करत नाही तोपर्यंत तुमचा फॅन हा फिरत नाही. ठीक आहे, जेव्हा आपण त्या फॅनचं बटन बंद करू त्याच वेळेस तो स्टॉप होतो. म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म केल्यानंतर काहीतरी रिॲक्शन त्याचं देतो. कुठली तरी ऍक्शन घेतल्यानंतर त्याचं रिॲक्शन देतो. ठीक आहे, तर मग ऍक्शन ह्या ठरलेल्या असतात, त्याच ऍक्शन वरती तुम्हाला त्याचं रिॲक्शन पण डिफाईन करून करावं. फॉर एक्झाम्पल मी जर समजा लॉगिनचं बटन घेतलं तर लॉगिनच्या बटन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लॉगिन रिलेटेडच ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायच्या, तुम्हाला दुसऱ्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म नाही करायच्या. तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की तुमचा सिक्वेन्शियली जो कोड चालत होता इतक्या वेळ जावास्क्रिप्टचा तो तुम्हाला होल्ड करायचा आहे. आता मला काय करायचं, ऑन डिमांड हा कोड कॉल करायचा. मग त्यासाठी मग मला काय करायचं, फॉर एक्झाम्पल मी इथेच काय करतो, मधातच त्याला करतो प्लेअर इन्फो हा कोड काय करतो मी कॉल करतो. ठीक आहे, प्लेअर इन्फो हा फंक्शन आहे. ठीक आहे, हा फंक्शन मी काय करतो सेम इथे कॉल करतो, याला आपण म्हणतो फंक्शन कॉल करतो. ठीक आहे, प्लेअर इन्फो फंक्शनचं नाव आणि त्याच्या पुढे ब्रॅकेट, त्याला म्हणतो आपण फंक्शन कॉल करतो. आता याने होणार काय, त्यावेळेस आपण इथे जाणार त्यावेळेस लगेच त्या प्लेअर इन्फो मधला आतमधला जो काय कोड असेल तो एक्झिक्यूट होईल, पण बाकीचा कोड काही एक्झिक्यूट होणार नाही. ठीक आहे, मी फक्त काय केलं, प्लेअर इन्फो केलं. आता जर आपण म्हटलं आता हा जर कोड मी एक्झिक्यूट करतोय तर हा कोड याच्या आधीच्या कोड मध्ये नव्हता, म्हणजे याच्या आधीच्या कोड मध्ये कन्सोल लॉग हा फंक्शनच नव्हतं, तर हा डायरेक्टली कोड एक्झिक्यूट होतो कसं. तर ज्यावेळेस आपण फंक्शन जे असेल तर फंक्शन हे एकदा डिफाईन करून ठेवायचे असतात. एकदा तो डिफाईन झाले की तुम्ही कुठूनही त्याला कॉल करू शकता. ठीक आहे, तुम्ही इथून केला तरी चालतं, डायरेक्ट याच्या खाली जरी केला तरीही चालतं. फंक्शन हे असे आहेत की तुम्ही त्याला कुठेही कॉल करू शकता. ठीक आहे, तर त्यासाठी आपण फंक्शन असे बनवतो आणि त्यानंतर असे त्याला आपण कॉल करतो. या पद्धतीने आपण त्याला कॉलिंग म्हणतो. ही झाली फंक्शन कॉलिंग, ही झाली फंक्शन डेफिनेशन. ठीक आहे, दोन गोष्टी कधी लक्षात ठेवायचा, ही झाली कॉलिंग. ज्यावेळेस आपण फंक्शनचं नाव असेल त्या फंक्शनच्या नावाला पॅरेंथेसिस देत नाही तोपर्यंत ते फंक्शनचं फक्त नावच असेल. फंक्शन कॉलिंग म्हणजे काय, तर त्याला आपण ज्यावेळेस आपण फंक्शनचं नाव प्लस पॅरेंथेसिस देतो त्यावेळेस आपण त्या फंक्शनला कॉल करतो. ठीक आहे, मग हे फंक्शन आणखी एक इंटरव्ह्यू क्वेश्चन असतं की फंक्शन आपण एखाद्या व्हेरिएबल असाइन करू शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी काय करतो की एक व्हेरिएबल बनवतो, जसे की मी टाकतो व्हेरिएबल देण्यासाठी आपण आपल्याकडे माहिती की var कीवर्ड आपण वापरू शकतो किंवा लेट पण मी वापरतो. लेट फंक्शन इन्फो नावाचं एक मी व्हेरिएबल बनवलं इक्वल टू काय केलं मी त्याला प्लेअर इन्फो व्हॅल्यू असाइन केली. आता प्लेअर इन्फो काय, तर प्लेअर इन्फो आहे या फंक्शनचं नाव. ठीक आहे, प्लेअर इन्फो आहे या फंक्शनचं नाव. इंटरव्ह्यू मध्ये हा क्वेश्चन पण तुम्हाला फाइंड आउटपुट साठी देऊ शकतात. ठीक आहे, काढून टाकतो. आता मला काय करायचं, हे प्लेअर इन्फो मी याला असाइन केलं, मी काय करतो याला कन्सोल लॉग करतो. कन्सोल लॉग फंक्शन इन्फो. ठीक आहे, हा कोड काय कन्फ्युज वाटतो का. आता मी काय केलं, याच्यामध्ये फंक्शन इन्फो इक्वल टू प्लेअर इन्फो. ठीक आहे, फंक्शन इन्फो इक्वल टू प्लेअर इन्फो केलं. याचा अर्थ काय होतो की जर सपोज की मी फंक्शन इन्फो याला कन्सोल लॉग केलं, जसं आपण टोटल विकेट कन्सोल लॉग केलं, टोटल मॅचेस कन्सोल लॉग केलं, ते काय होतं, हे जे व्हॅल्यूज होते ह्या डायरेक्टली इकडे
प्रिंट होत आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण कन्सोल ऑफ टोटल विकेट्स घेतात. इथे काय होतं तर टोटल विकेट्स मध्ये 101 येत होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण कन्सोल लॉक केलं त्या कन्सोल मध्ये 101 दिसत होतं तुम्हाला. इथे टोटल रन्स ज्यावेळेस आपण कन्सोल लॉक करतो त्यावेळेस टोटल रन्स आपल्याला 5000 दिसत होते, कारण की टोटल रन्स समोर आपण 5000 टाकतो. सेम याचा अर्थ काय की आपण हे व्हेरिएबल्स मध्ये या व्हॅल्यूज आपण याच्यात स्टोअर करतो. आता मग इथं काय होतंय की फंक्शन इन्फो नावाचं एक व्हेरिएबल बनवलंय मी. ठीक आहे, त्याला आपण वाटतं तर वेगळे नाव देऊ शकतो की आपण फंक्शन इन्फो हे काय व्हेरिएबलचं नाव असेल. तुम्ही याला नाव वेगळं तुमच्या पद्धतीने तुम्हाला ते देऊ शकतो. पण याला असाइन काय केलं आपण, इक्वल टू म्हणजे काय, राईट साइडची व्हॅल्यू या लेफ्ट साइड मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपण इक्वल टू व्हॅल्यू घेतो. ठीक आहे, राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइड मध्ये ऍड करण्यासाठी आपण इक्वल टू व्हॅल्यू घेतो, इक्वल टू सिम्बॉल देतो. ठीक आहे, मग इथे आपण सेमच केलं. पण इथे सेम करते वेळेस आपण काय केलं की इथे व्हॅल्यू न देता नॉर्मल जसे की इथं स्ट्रिंग होती, नाव होतं, इथे नंबर्स होते. पण आता इथं नंबर नाही, स्ट्रिंगही नाही. ठीक आहे, स्ट्रिंग असतं तर काय असतं याच्या समोर डबल कोट असतो. हा डबल कोट असतो. डबल कोट म्हणजे काय, तो स्ट्रिंग. पण याच्यात आधी स्ट्रिंगही नाही ना, ती नंबर मध्ये पण व्हॅल्यू आहे. ठीक आहे, मग याला काय म्हणतो आपण की याच्यामध्ये तुमचं एक फंक्शन आहे, त्याला आपण फंक्शन असाइन करू. त्याच्याबद्दल माऊस नेलं की तुम्हाला इथे दाखवली फंक्शन प्लेअरिंग. ठीक आहे, फंक्शन प्लेअरिंग म्हणजे याला आपण असाइन काय करतो, एक फंक्शन असाइन करतो. ठीक आहे, म्हणून जावास्क्रिप्ट मध्ये आपण एखाद्या व्हेरिएबलला फंक्शन पण असाइन करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्टली कन्सोल लॉक करू की याच्यामध्ये नेमकं येते काय. ठीक आहे, कन्सोल लॉक करून आपण चेक करू काय येतं. तर इथे येतं तुमचं प्लेअर इन्फो, त्याच्यामध्ये दाखवलं जातं की कन्सोल लॉक, प्लेअर नेम वगैरे या सगळ्या गोष्टी. फंक्शन एफचा सिम्बॉल आला म्हणजे हा तुमचा फंक्शन आहे, प्लेअर इन्फो नावाचं फंक्शन, आणि त्याच्यामध्ये हा सगळ्याचा सगळा कोड. ठीक आहे, हा सगळ्याचा सगळा कोड आहे. आता हे झालं काय की आपण एक फंक्शन एका व्हेरिएबलला असाइन केलं. ठीक आहे, मग याचा उपयोग काय, याचा उपयोग तेव्हा होतो ज्यावेळेस आपण एखादं फंक्शन असेल तर फंक्शनला कॉल करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल मी जर सपोज की आता इथे फंक्शन इथं आपल्याला मला माहित झालं की आता फंक्शन इन्फो मध्ये काय झालं, एक फंक्शन आलं. मग आपण या फंक्शन इन्फो म्हणून याला कॉलही करू शकतो. ठीक आहे, डायरेक्टली या नावाने कॉल न करता आपण असंही याला कॉल करू शकतो. आता डायरेक्टली फंक्शन इन्फोने कॉल न करता डायरेक्टली प्लेअर इन्फोने कॉल न करता डायरेक्टली आता फंक्शन इन्फोने मी कॉल करतो. तुम्ही बघितलं तर तुम्हाला सेम आउटपुट भेटेल जे प्लेअर इन्फो मध्ये होतं. प्लेअर इन्फो मध्ये हा जो कोड होता हा कोड एक्झिक्यूट झालाय, पण आपण प्लेअर इन्फोने कॉल न करता डायरेक्टली फंक्शन इन्फोने कॉल करतो. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात तर थोडंसं कॉन्शियस होऊन थोडंसं बघायचा कोड आणि नंतर त्याचे आन्सर करायचे. तर त्याच्यामुळे आपण जावास्क्रिप्ट मध्ये पॉसिबल आहे की आपण एखाद्या व्हेरिएबल मध्ये फंक्शन पण असाइन करू शकतो. ठीक आहे, फंक्शन पण असाइन करू शकतो. तर त्यावेळेस आपण हा कोड लक्षात ठेवायचा, फंक्शन कसे वापरायचे. राईट, याची गरज का पडते की ज्यावेळेस आपण एखादं फंक्शन बनवतो तर त्या फंक्शन मधले व्हॅल्यूज आपल्याला कधी कधी गरजेच्या पडतात. किंवा आपण काही वेळेस काय करतो की फॉर एक्झाम्पल माझा खूप मोठा कोड आहे, त्या कोड मध्ये मला काय करायचं की प्रत्येक वेळेस तो कोड जो आहे तो दुसऱ्या फाईल मध्ये पण मला वापरावा लागतो. किंवा एखाद्या व्हेरिएबल मध्ये मी जो स्टोअर करून ठेवला, म्हणजे आपण एखादा कोड जो स्टोअर करतो ठीक आहे, कोड स्टोअर करण्याच्या ऐवजी आपण काय करतो त्याला दुसऱ्याला असाइन करून देतो, जेणेकरून आपण त्याचं एक ऑब्जेक्ट तयार करतो. पुढे त्यानंतर तुमच्या लक्षात येईल कन्सेप्ट की आपण जर नॉर्मली असा जर वापर मला करता येतो, डायरेक्ट असाही कॉल करता येतो, तर मग तिथे असाइन करून नंतर असाइन केल्याच्या नंतर परत दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा, नंतर ते दुसऱ्या व्हेरिएबलने त्याला वापरायचं. हा कन्सेप्ट कधी कामा येतो त्यावेळेस आपल्याकडे मल्टिपल व्हॅल्यूज असतात. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं की एक मी फंक्शन बनवलं. फंक्शन काय करत होतं की फॉर एक्झाम्पल मी इथे काय केलं की हा इथं प्लेअर इन्फो, टोटल विकेट, टोटल मॅच आणि टोटल रन हे तर मी केलं. ठीक आहे, पण आता होईल काय की आता हे जे फंक्शन आहे प्लेअर इन्फो हा काय करत होता, काय प्लेअरची इन्फॉर्मेशन देत होता की त्याचं नाव, त्याच्या टोटल विकेट, त्याचे टोटल रन, त्याचे टोटल मॅचेस याबद्दलची माहिती देत होता. पण आता मी ज्यावेळेस प्लेअर इन्फो मी ज्यावेळेस कॉल करेन, ठीक आहे, तर त्यावेळेस मला काय करेल नेहमी ह्याच व्हॅल्यू देते, सचिन तेंडुलकरचीच व्हॅल्यू देते. पण असं नाही की जगामध्ये फक्त सचिन तेंडुलकरच एक क्रिकेटमध्ये काम करतो, बरोबर आहे. मग हे प्लेअर इन्फो काय करते, फक्त सचिन तेंडुलकरचीच माहिती देत होता. पण मला समोर चालून असं करायचंय की मी त्याला काय करेल, असं फंक्शन करेल की ज्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरचीच माहिती नाही. मला एक एक्झाम्पल देईल मी, त्याच
त्याच फॉर्मॅटमध्ये मला त्याची माहिती प्रिंट करायची. फॉर एक्झाम्पल मी एक स्ट्रक्चर बनवलं, जसं की आपला हे असतो मार्कशीट असते. ठीक आहे, मार्कशीट मध्ये काय असतात, एक तुमचे सगळे सब्जेक्ट लिहिलेले असतात, जसं की मराठी, हिंदी, इंग्रजी असे सगळे सब्जेक्ट लिहिले असतात, त्याच्या पुढे त्याचे मार्क्स असतात. ठीक आहे, आता तुमच्या क्लासमध्ये समजा तुम्ही 10वीत होता, 10वीचे तुमचे मार्कशीट बघितले तर सगळे सेम होते, सब्जेक्ट सेम होते, फक्त प्रत्येकाचे मार्क्स वेगळे होते आणि त्याचं नावही वेगळं होतं, पण मार्कशीट तर सेम होती. त्याचा कलरही तसा सगळ्याचा सेम होता, त्याच्यावर बारीक असं गोल होलोग्राम होता मध्ये सगळे, पण त्याच्यात होते काय, फॉर्मॅट तुमचा सेम होता, पण त्यातल्या व्हॅल्यू जे होते त्या सगळ्या व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे, एक एक्झाम्पल कन्सिडर करा, तुमची मार्कशीट आहे, तुमच्या क्लास मधल्या सगळ्यांची मार्कशीट दिसायला सेम होती, पण प्रत्येकाच्या मार्कशीट वरती मार्क्स आणि त्याचे नाव प्रत्येकाचे वेगवेगळे होते. ठीक आहे, आता ज्या वेळेस मला काय करायचं की मी फक्त एक फंक्शनॅलिटी बनवतो. हे फंक्शनॅलिटी काय बनवलं, फक्त फॉर्मॅट मध्ये नाव प्रिंट करायचं. इथे नाव मी फिक्स नाही केलं की प्लेअर नेम मध्ये काय असणार, टोटल विकेट्स आणि टोटल मॅचेस आणि टोटल, हे प्रत्येकाचे डिफरंट डिफरंट असू शकतात, पण फॉर्मॅट सेमच असेल. लेफ्ट साइडला सब्जेक्ट असतील, राईट साइडला त्याचे प्रॅक्टिकल, टोटल, ऑफ 10 मार्क्स असे सगळे मार्क्स हे दिलेले असतात. त्या मार्क्स मध्ये फक्त मार्क्सची व्हॅल्यू जी असते ती वेगवेगळी असते, म्हणजे फॉर्मॅट सेम असेल पण त्यातल्या व्हॅल्यू डिफरंट असतील. मग मला काय करायचं, जर सेम फॉर्मॅट असेल तर मी सेम फॉर्मॅट काय करतो की दुसऱ्या एकाला असाइन करून टाकतो, म्हणजे ज्या असेल. समजा फॉर एक्झाम्पल आता हे तिथं फंक्शन इन्फो होतं. ठीक आहे, तर हे मे बी एक असू शकतं की जसं सचिन तेंडुलकर असं, इथं आपण म्हणू की विराट. ठीक आहे, विराटला पण सेम फॉर्मॅटचा माहिती पाहिजे असेल, विराटला पण सेम फॉर्मॅट लागतो. ठीक आहे, विराट असेल, सेहवाग असेल, या सगळ्यांना काय करायचं, सेम फॉर्मॅट लागतो. तर त्याचे रन वेगळे असतील, विराटचे रन वेगळे असतील, सचिनचे रन वेगळे. तर त्यासाठी काय करायचं, फॉर्मॅट आपल्याला लागेल, म्हणून काय करतो आपण फॉर्मॅट असाइन करतो. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की ही जे फंक्शन आहे ते फंक्शन आपल्याला याला द्यावं लागतं. ठीक आहे, पण या विराटच्या व्हॅल्यूज वेगळ्या असतील, जसे की इथं टोटल विकेट्स आपण जनरली घेतल्या, सगळ्यांसाठी हे सेमच होतं, पण विराटच्या वेगळ्या व्हॅल्यूज असतील तर त्या व्हॅल्यू सोबतच आपल्याला या फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन प्रिंट करायची, आणि हे प्रिंटिंगसाठी एक फंक्शन असतं. ठीक आहे, ते थोडं आता लगेच लक्षात येणार नाही याची गरज काय. ज्यावेळेस आपण एका ऑब्जेक्ट शिकून ऑब्जेक्ट नुसार आपण एखादं फंक्शन कॉल करायचं असेल तर त्यावेळेस आपण त्याचं महत्व समजू शकेल आपल्याला. पण सध्यासाठी एवढंच लक्षात ठेवा, ही एक सिंपल फंक्शन आहे जो की तुम्हाला एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करते की याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला माहिती प्रिंट करायची. ठीक आहे, तर ती प्रिंटिंगची जी स्टाईल जी आहे, ती प्रिंटिंगची स्टाईल सगळ्या प्लेअर सोबत आपल्याला शेअर करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला हे फंक्शन दुसऱ्या व्हेरिएबलला देणं गरजेचं होतं. त्याच्याशिवाय आपण त्याच फॉर्मॅटमध्ये माहिती प्रिंट करू शकत नाही. ठीक आहे, कारण की प्लेअर इन्फो हे एक फंक्शन आहे की जे पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन प्लेअरची प्रिंट करतो, पण त्याला जर आपण दुसरं जर असाइन केलं असतं शो विकेट, त्यानं फक्त विकेटच दाखवले असते. ठीक आहे, फक्त शो रन्स केला असतं, त्यानं फक्त रनच शो केले असते. आता इथं होतंय काय की इथं आपण या व्हॅल्यूज टाकल्यात म्हणून काय होणार, त्याच व्हॅल्यूज आपल्याला इथे दिसतील. पण गरजेचं नाही की आपण डायरेक्टली अशाच व्हॅल्यू देणार. आपण जर समजा म्हटलं की पूर्ण भारताच्या जेवढे काही प्लेयर्स असतील आता तेवढ्या सगळ्यांची आपल्याला माहिती स्टोअर करायची, तर त्यावेळेस आपल्याला या अशा पद्धतीने माहिती आपल्याला घ्यावं लागणार. त्यावेळेस त्याचे ऑब्जेक्ट बनेल, मल्टिपल प्लेयर्स येतील, मल्टिपल प्लेयरचे मल्टिपल व्हॅल्यूज येतील, आणि त्या मल्टिपल प्लेयर्स नुसार मग काय करावं लागेल, आपल्याला हे सेम फंक्शन कॉल करावं लागेल. त्या फंक्शन मध्ये आपल्याला सेम फॉर्मॅट मध्ये जर माहिती पाहिजे असेल तर त्या ऑब्जेक्ट नुसार ऑब्जेक्टनी ती व्हॅल्यू हे फंक्शन कॉल केलं पाहिजे. आता ज्यावेळेस ऑब्जेक्ट करू आपण शिकू त्यावेळेस आपल्याला समजेल की ऑब्जेक्ट नेमकं काय असतं, त्या ऑब्जेक्ट नुसार आपण कशी मेथड कॉल करायची. त्यासाठी ज्यांचं झालेलं आहे त्यांना कॉल, अप्लाय आणि फाइंड या 3 पद्धतीचे मेथड तुम्हाला माहिती असतात. कॉल, अप्लाय आणि फाइंड. कॉल, अप्लाय आणि फाइंड हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण याचं प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की फंक्शन एखाद्या व्हेरिएबलला असाइन का करायचं. त्यावेळेस तो कन्सेप्ट जर समजला तर आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो. कॉल, अप्लाय, फाइंड काय असतं आणि त्यानुसार आपल्याला हे फंक्शन जे असतं तर ऑब्जेक्ट नुसार कॉल करायची गरज नाही. ठीक आहे, सध्यासाठी इग्नोर करा. जर प्रश्न विचार पडत असेल की फंक्शनला आपल्याला असाइन करायची गरज आहे, खूप गरज आहे. गरज काय, एक फंक्शन असतं की फंक्शन फक्त ऍक्टिव्हिटी प्रोव्हाइड करतं. सिंगल ऍक्टिव्हिटी कुठली, फॉर एक्झाम्पल मला एक फंक्शन असं आहे की तो फक्त काय करतो की रन प्रिंट करायचं काम करतो. ठीक आहे, एक प्रिंट करायचं. प्रिंट म्हणजे काय की मस्त डेकोरेटेड करणार, त्याला हायलाइट करणार, चमकवणार, त्याच्यासाठी एक फक्त स्पेशली मी फंक्शन बनवतो. पण तो फंक्शन काय करेल, फक्त मार्क प्रिंट करेल, म्हणजे रन प्रिंट करेल वरती दाखवण्यासाठी, किंवा एखाद्या ब्राउझर वरती काय करेल तो फक्त असेल बस त्याला अंडरलाईन देईल, बोल्ड करेल, त्याच्यानंतर त्याला शॅडो देईल, नंतर त्याच्या समोर असे बॉर्डर टाकेल, सर्कल मध्ये बॉर्डर टाकेल, राऊंड बॉर्डर आणि राऊंड बॉर्डर काय करेल कंटिन्युअसली अशी लूप होत राहील, फिरत राहील त्याच्यासोबत.
ठीक आहे. जर मी असं अॅनिमेशन तयार केलं तर अॅनिमेशन एकासाठी मी तयार केलं फक्त रन डिस्प्ले करण्यासाठी तयार केलं, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये दिसणारे रन हे नेहमी सेम नसणार, हे नेहमी रन हे वेगळ्याचे असणार. समजा मी सचिन तेंडुलकर वरती क्लिक केलं तर सचिन तेंडुलकरचे रन तिथे येतील आणि त्याच फॉर्मॅटमध्ये ते डिस्प्ले होतील. म्हणजे तसंच बॉर्डर येईल, शॅडो येईल, ते कलरफुल मध्ये ते तिथे हायलाइट होत राहील, त्यानंतर बॉर्डर त्याची फिरत राहील. हे सेम डिझाईन सेम असेल, पण त्याच्यामधल्या व्हॅल्यू ज्या असतील त्या वेगळ्या असतील. तर त्यासाठी आपण फंक्शन जे बनवतो ते डिझाईनसाठी बनवतो. तर त्या डिझाईनचं फंक्शन आपण प्रत्येकाला असाइन करणं गरजेचं आहे. समजा मी हे जी इन्फॉर्मेशन प्रिंट केली, मला याच फॉर्मॅटमध्ये सगळ्याची जर इन्फॉर्मेशन प्रिंट करायची असेल तर हीच इन्फॉर्मेशन आपण विराटला देतो, हीच इन्फॉर्मेशन सेवागला देतो, हीच इन्फॉर्मेशन आपण दुसऱ्या प्लेअरला देतो, जेणेकरून त्यांचंही डिस्प्ले जे होणार नाव याच फॉर्मॅटमध्ये. तर त्यासाठी हे फंक्शन असाइन करणं गरजेचं आहे, ठीक आहे. किंवा हे असाइन करून हे वापरायचं पण वेगळ्या पद्धतीने. तुम्ही असाइन डायरेक्टली नाही केलं तरी चालतं, डायरेक्टली तुम्ही त्याला वापरू शकता. बायनरी ऑब्जेक्टची डॉट प्रॉपर्टी टाकून त्याला तुम्ही कॉलही करू शकता. कॉल अप्लाय आणि बाइंड पद्धत मेथड वापरून तुम्ही त्याला असाइन करू शकता किंवा या कॉलही करू शकता. हे फंक्शन वापरू शकता, ठीक आहे. आता बेबी तुझा डाऊट आणखी क्लिअर नसेल जरा होता, पण जसं आपण पुढच्या गोष्टी शिकू तसं आपोआप ते हळूहळू क्लिअर होतं. जेव्हा आपण ऑब्जेक्ट शिकणार ना तेव्हा आणखी तो क्लिअर होऊन जाईल. पण ज्यांचं ऑलरेडी झालेलं असेल जावास्क्रिप्ट त्यांना माहिती असणं गरजेचं आहे की कॉल अप्लाय बाइंड हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हे असाइन काय करायचं हे पण माहिती असेल, ठीक आहे. त्यासाठी कॉल अप्लाय बाइंड याचं रिव्हिजन द्या, ठीक आहे. त्यानंतर आता स्कोप वरती वापर. मी काय करतो त्याला स्केप करतोय. हे जे व्हेरिएबल्स टाकले मी त्याला काय करतो मी कट करतो इथून आणि या प्लेयर इन्फो मध्ये मी ऍड करतो, ठीक आहे. किंवा इथे ऍड नाही करतो, इथे ऍड करतो, ठीक आहे. हे काय केलं प्लेयर इन्फो इथं कॉल केला आणि त्याच्यानंतर लगेच काय केलं त्या खाली वाटलं त्याला थोडं इथेच काय केलं प्लेयर इन्फो हा फंक्शन कॉल केला, फंक्शन कॉल केला, ठीक आहे. फंक्शन प्लेयर इन्फो मध्ये मी काय केलं ह्या व्हॅल्यूज परत टाकल्या. आता ह्या वरती नाही टाकल्या, इथे काढून टाकल्या, ह्या ग्लोबली त्या नाही, ठीक आहे. याला म्हणतो आपण ग्लोबल व्हेरिएबल, याला म्हणतो आपण फंक्शन व्हेरिएबल, ठीक आहे. आता मी काय केलं एक फंक्शन बनवलं, त्या फंक्शन मध्ये मी काय केलं हा सगळा कोड टाकला. हा कोड टाकल्याच्या नंतर काय झालं जसं की नाव वगैरे सगळं घेतलं, त्याच्या खाली मी कन्सोल केलं आणि जसं फंक्शनची डेफिनेशन झाली, फंक्शनचे डेफिनेशन झाली त्यानंतर लगेच त्याला मी कॉलही केलं, त्या फंक्शनला कॉल केलं. लगेच बघू आउटपुट काय होतं. तुमचं सचिन तेंडुलकर 121 आणि 5 त्या सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या कन्सोल झाल्या. आता याला काय करून कन्सोल लॉग जो स्टेटमेंट आहे त्याला जर मी आता वरती टाकलं तर काय, कारण की आपण बघितलं तर फंक्शन तर मी फंक्शन बनवण्याच्या आधी जर टाकलं तर तो फंक्शन दिसत होतं. तसंच सेम काय केलं मी कन्सोल लॉग पण मी काय केलं त्या व्हॅल्यूज डिफाईन करण्याच्या आधी, कारण की आपलं माहिती आहे की जावास्क्रिप्ट लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करतो त्यावेळेस हा कोड एक्झिक्यूट होणार, हा पण लाईन बाय लाईन फंक्शनचा पण कोड लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होणार. पण जर डायरेक्टली आपण सुरुवातीलाच आपण जर ती व्हॅल्यूज स्टेटमेंट रन केलं त्याच्यामध्ये प्लेयर नेम, टोटल विकेट, टोटल मार्क्स, टोटल मॅच आणि टोटल रन हे सगळं प्रिंट होतं की नाही ते आपल्याला चेक करायचं. नेम, विकेट, मॅच आणि रन या फॉर्मॅटमध्ये चेक करू. आता तुम्हाला येणार, ठीक आहे. हा काय म्हणतो की रेफरन्स एरर कॅन नॉट ऍक्सेस प्लेयर नेम बिफोर इनिशियलायझेशन. याचं म्हणणं आहे की प्लेयर नेम जे आहे ते तुम्ही इनिशियल करण्याच्या आधीच वापरू शकत नाही. इथे काय केलं प्लेयर नेम आपण एक कॉन्स्ट घेतलेले, त्याला इथे व्हॅल्यू दिलेली, पण इथपर्यंत हा ज्यावेळेस हा कोड एक्झिक्यूट होणार त्यावेळेस हा इथे इन्फॉर्मेशन त्याला दिलेली आहे की नाही याला माहिती नाही, ठीक आहे. मग जे आला याचा लिमिटेशन इथे काय की याला प्लेयर नेम ही व्हॅल्यू भेटलीच नाही, हे व्हेरिएबल याला मिळालंच नाही. कन्सोल लॉग ज्यावेळेस आपण करत होतो त्यावेळेस याला प्लेयर नेम ही व्हॅल्यू मिळालीच नाही. प्लेयर नेम काय हे याला माहिती नाही, कारण की हे तर दुसऱ्या लाईन वरती नेक्स्ट लाईन वरती, पण त्याच्या आधी त्याला माहिती नाही, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा आपण मी एखादा व्यक्ती आहे तो काय झालं की त्यानं 20व्या वर्षी आत्महत्या केली का, कारण तो गरीब, त्याला माहितच नव्हतं की तो 30व्या वर्षी करोडपती होणार. याच पद्धतीचा
सांगू शकत नाही भविष्यात काय होणार, हे भविष्यातली गोष्ट ही आधीच एक्झिक्यूट होते, म्हणजे हे वर्तमान काळ आहे. हा जो येणार हा भविष्य काळ असणार, भविष्य काळात त्याचं नाव ठरवलेलं आहे, त्याच्या आधीच त्यानं आत्महत्या केली. ठीक आहे, म्हणजे हा झाला इथे याला स्कोपचं लिमिटेशन आलं, याला माहितच नाही की याचं नाव वगैरे आहे की नाही. ठीक आहे, म्हणजे नाव कधी भेटेल, ज्यावेळेस आधी त्याला नाव ठरवले असेल, एखादं व्हेरिएबल बनवलं प्लेअरने, मग त्याला त्याचं नाव असाइन केलं, त्याच वेळेस आपण हे व्हेरिएबलचं नाव ऍक्सेस करू शकतो. पण आपण काय झालं, ते नाव बनवण्याच्या आधीच आपण काय केलं, त्याला ऍक्सेस केलंय. ठीक आहे, हा झाला स्कोपचा एक पार्ट. आपण आता समजू शकतो की याची गरज काय. ज्यावेळेस आपल्याला हे नाव वापरायचं असेल त्यावेळेस त्याचं नाव आधी येणं हे गरजेचं. फॉर एक्झाम्पल मी जर याला इथं कट केलं आणि याच्या आधी टाकलं, ठीक आहे, त्याच्या आधी जर मी घेतला, स्टेटमेंट मी इथे एक्झिक्यूट करणार, हे व्हेरिएबलचं नाव ज्यावेळेस मला यूज करायचं, प्रत्येकाच वेळेस आपण कन्सोल लॉगच नाही करणार. आपण काही वेळेस त्याला काही ऑपरेशन साठी पण इथे घेणार, काही कॅल्क्युलेशन करणार, काही असाइनमेंट करण्यासाठी आपण वापरणार, पण हे व्हेरिएबल्स आपण वापरणार. आपण डायरेक्टली व्हॅल्यूवरती काम करणार, आपण हे व्हेरिएबल्सवरती काम करणार. म्हणजे ज्यावेळेस मला व्हेरिएबलचं नाव घ्यायचं असेल तर त्यावेळेस ते आधी डिक्लेअर करणं गरजेचं आहे. डिक्लेरेशन त्याचं खूप महत्वाचं आहे. एखादं व्हेरिएबल वापरायचं असेल तर त्याच्या आधी खूप डिक्लेअर असणं गरजेचं आहे. डिक्लेअर म्हणजे काय, डिक्लेरेशन, जसे की कॉस्ट प्लेअर नेम, एवढे तरी तुम्ही ऍटलीस्ट कुठेतरी ते लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरच आपण त्याला खाली वापरू शकतो. नंतर आता एरर गेला का प्लेअर नेमचा चेक करू. प्लेअर नेम इज नॉट डिफाइंड. प्लेअर इन्फो मध्ये प्लेअर नेम नाव डिफाइंड, लाईन नंबर 19 वरती तुमचा प्लेअर नेम हा डिफाइंड नाही. आता हा का महत्व असतो, त्याला जर आपण चेक केलं तर नाही म्हणा डिफरन्स टोटल विकेट्स इज नॉट डिफाइंड, प्लेअर इन्फो नाही. आता हा काय टोटल विकेट्स प्लेअर इन्फो नाही. ठीक आहे, प्लेअर इन्फो मध्ये एरर जर बघितला तर काय म्हणजे हा अनकॉट रेफरन्स एरर, टोटल विकेट इज नॉट डिफाइंड ऍट प्लेअर इन्फो. प्लेअर इन्फोच्या फंक्शन आहे, त्या फंक्शन मध्ये टोटल विकेट डिफाइंड नाही. आपण टोटल विकेट तिथे वापरलेला आहे. ठीक आहे, आता टोटल विकेट वापरतात. टोटल विकेट काय तर ते डिफाइंड आहे. हा टोटल विकेट आपण इथे गेला. काढू आधी आणि वरती टाकू. ठीक आहे, सेम तसंच कॉन्सेप्ट याला काही खाली ठेवतो आपण. आता काय झालं, प्लेअर इन्फो आणि टोटल विकेट मी वरती घेतलं, तरी आता टोटल मॅच आणि टोटल रन दोन्ही पण आता बाकी. तरी आपण चेक करू काय ते. परत सांगतो की टोटल रन आणखी इनिशियलायझेशन केलंय. इनिशियलायझेशन आधीच आपण त्याला वापरलंय म्हणून तो एरर. ठीक आहे, टोटल रन पण काय करू आपण वरती टाकू. ठीक आहे, आता बघू काय आलेलं आहे का, कारण टोटल मॅच काय आलेलं आहे. आता याने काय केलं, नाव टाकलं, एक विकेट टोटल विकेट चेक पाहिजे. ठीक आहे, चेक केला. नाव टोटल विकेट इथं आता अनडिफाईंड आलं. तुम्हाला एरर नाही आला पण आता अनडिफाईंड आलं. ठीक आहे, नाव आले, टोटल विकेट्स आले, पण आता हे अनडिफाईंड काय. ठीक आहे,
अनडिफाईन कशाचं आहे तर तुमचं हे टोटल मॅचेससाठी अनडिफाईन. ठीक आहे, इथे काय केलं आपण व्हॅरने जे डिक्लेअर असतं व्हेरिएबल ते व्हॅरने डिक्लेअर झालेलं व्हेरिएबल हे पूर्ण एंटायर म्हणजे तेवढ्या स्कोप मध्ये तो तुम्ही कुठेही वापरू शकता. पण जर समजा त्या लाईनच्या वरती वापरलं तर तुम्हाला तो अनडिफाईन हा एरर येणार. ठीक आहे, हा तो एरर नाही पण ही व्हॅल्यू जी असतात ती व्हॅल्यू ही अनडिफाईंड असते, डिफाईन केलेली नसते. ठीक आहे, अनडिफाईंड. कधी कधी डायरेक्टली तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतात डिफरन्स बिटवीन अनडिफाईंड आणि नल. ठीक आहे, इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे आणि त्यावर आपला अनडिफाईंड आणि नल का. अनडिफाईंड म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादं व्हेरिएबल आता फॉर एक्झाम्पल काय करतो की चला याचं हे जे आहे ना टोटल विकेट तिथे बरोबर 101 घेतले, टोटल विकेट 101. मी काय करतो की याला 101 न लिहिता फक्त एवढंच लिहितो टोटल विकेट एवढं, बाकी काहीच नाही, तुझं पुढे काहीच नाही टाकत नाही, 101 नाही 100 ना काहीच नाही. आता काही राऊंड आताही त्याचं आउटपुट हे सेमच असेल ते व्हॅरचं. ठीक आहे, इथे लेट टोटल विकेट आणि हे व्हॅर टोटल मॅच, तो दोन्ही आन्सर सेमच आहे. याचा अर्थ काय की अनडिफाईन्ड म्हणजे अशी व्हॅल्यू जी आपण ठरवलीच नाही. ठीक आहे, जी आपण ठरवलीच नाही अशी अनडिफाईन्ड. म्हणजे मी फक्त नाव करून ठेवून देतो, मी फक्त काय केलं की नाव बनवून ठेवून देतो, तो आणखी अस्तित्वातच आला. फॉर एक्झाम्पल आता एखादा कुणाला एखादा बेबी होणार आहे तर त्याने काय केलं फक्त ठरवून ठेवलं की तुझा असतं 2025 तर 2026 मध्ये मला बेबी असेल. पण त्याचं ना तो अस्तित्वच आहे सध्या, ना तो आणखी त्याचा जन्म झालेला आहे, ना तो आणखी जगात घ्यायचा राहिलेला आहे, ना त्याचं नाव ठरवायचं राहिलंय, ना त्याच्यानंतर त्याचं वय ठरवणार, तर त्याच्या हाताचे बोटे किती पायाचे बोटे किती याचे कॅल्क्युलेशन असं काहीच नसतं, त्याचं अस्तित्वच नाही. पण आपण काय करू शकतो त्याच्यासाठी एक स्पेशल रिझर्व्ह मेमरी करून ठेवतो की जर तो आला तर तो काय करेल राशन कार्ड वरती या ठिकाणी त्याचं ऍड होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे फ्युचर प्लॅनिंग जे आपण म्हणतो त्यासाठी फ्युचर प्लॅनिंग साठी की आपण काय करतो की एक रिझर्व्ह स्पेस करून ठेवतो भविष्यात येणाऱ्या गोष्टीसाठी. फॉर एक्झाम्पल टोटल विकेट कधी ना कधी एखादा प्लेअर जर समजा एखाद्या मॅच मध्ये एंट्री घेतो, ठीक आहे, जसं की एखादा प्लेअर आहे आता कालच्या IPL मध्ये एक मुलगा 14 वर्षाचा होता तर तो पहिला मॅच होता, तर पहिल्या मॅच मध्ये त्याने पहिल्या बॉलवरती 6 मारला, तो आल्या त्याने पहिल्या बॉलवरती 6 मारला. पण काय करावं लागतो आपल्याला असं असू शकते की पहिल्या बॉल मध्ये 6 मारला का येस ऑर नो, तर ते कोणाच्या बाबतीत येत असेल कोणाच्या बाबतीत तो असेल, पण कोणाच्या बाबतीत काही सांगताच येत नाही काय असू शकतं की नाही, तो कोणी मारेल काय नाही मारेल, तो काही रन असतील की नाही असतील, तर ती टोटल रन ऑन फर्स्ट बॉल. ठीक आहे, टोटल रन ऑन फर्स्ट बॉल असं आपण म्हणतो. तर एक तर 0 असेल नाही तर 6 असतील नाही तर 4 असतील नाही तर 2 असेल नाही तर 1 असेल. पण असं असेल का किंवा काहीच नसू शकतं, 0 पण नाही. ठीक आहे, पण हे आपल्याला ठरवावं लागतं. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा नवीन प्लेअर येतो तर त्याच्या वेळेस त्याच्यात कोणत्याच व्हॅल्यू ह्या ठरलेल्या नसतात. जसं की मी म्हटलं की टोटल रन, तर टोटल रन 0 हे सांगणं पण चुकीचं असेल. जर एखादा नवीन प्लेअर जर मॅच खेळायला येतोय तो आणखीन एक पण बॉल नाही खेळा, आपण त्याला म्हणू शकतो की टोटल रन हा 1 मिनिट. हॅलो, मैंने सेलेक्ट किया है ना, ओके सही अच्छा लगा याद है कि तारों की बनाई
सर्किट देतो तर काही व्हेरिएबल्स असे असतात की त्याची व्हॅल्यू आपल्याला डिफाइन करता येत नाही. फॉर एक्झाम्पल जसं की टोटल विकेट्स. ठीक आहे, जर एखादा प्लेअर खेळलाच नाही तर त्याचे टोटल विकेट्स आपण त्याला म्हणू शकतो काय आतापर्यंत एकही विकेट घेतली नाही, तर त्याची व्हॅल्यू ही 0 टाकणं हे त्यावेळेस चुकीचं असू शकतं. ठीक आहे, टोटल विकेट्स हे 0 असणं हे चुकीचं सांगू शकतं. एखाद्याला जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर याने आतापर्यंत एकही विकेट घेतली नाही, तर तो खेळ त्यावेळेस त्याचा स्कोर चालू, पण त्यावेळेस आपण इनिशियल व्हॅल्यू म्हणून पण 0 टाकू शकत नाही. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की याची व्हॅल्यू जी असेल ती अनडिफाईन्ड ठेवावी लागते. म्हणजे इथं डायरेक्टली तुम्ही इथं इक्वल टू 0 टाकण्याच्या ऐवजी अनडिफाईन्ड अशी ठेवू शकतो. ठीक आहे, मग त्यावेळेस अनडिफाईन्ड ही टाकावं लागतं. अनडिफाईन्ड ही व्हॅल्यू नाही. ठीक आहे, एवढं थोडंसं केअरफुली लक्षात ठेवा की अनडिफाईन्ड इज नॉट अ व्हॅल्यू बट नल इज अ व्हॅल्यू. नल ही एक व्हॅल्यू आहे. त्यावेळेस आपण एखाद्याला स्टार्टअप देतोय, स्टार्टअप देण्यासाठी कधी कधी व्हॅल्यू असणं गरजेचं असतं, तर त्याच्यामध्ये आपण प्लस मायनस करू शकतो किंवा काहीतरी व्हॅल्यू मध्ये ऍडिशन करू शकतो. तर त्यावेळेस नल ही एक व्हॅल्यू आहे पण अनडिफाईन्ड ही व्हॅल्यू नाही. अनडिफाईन्ड कधी येतो? अनडिफाईन्ड त्यावेळेस आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करतो, तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण कन्सोल लॉग करू तर त्यावेळेस तो अनडिफाईन्ड तुम्हाला देतो, म्हणजे याची व्हॅल्यू सध्या अनडिफाईन्ड. ठीक आहे, पण जर सेम व्हॅल्यू जर आपल्याला नल व्हॅल्यू जर द्यायची असेल तर त्याला इक्वल टू नल करावं लागतं. ठीक आहे, डिफरन्स बिटवीन नल अँड अनडिफाईन्ड. अनडिफाईन्ड इज नॉट व्हॅल्यू बट नल इज अ व्हॅल्यू. अनडिफाईन्ड हा तुमचा मेमरी स्पेस अक्वायर करत नाही, पण नल ही व्हॅल्यू असल्यामुळे तुमचा मेमरी स्पेस घेतो. ठीक आहे, नल हा मेमरी स्पेस घेतो पण अनडिफाईन्ड हा मेमरी स्पेस घेत नाही. जसं की दोन्ही पण आपण त्याला 0 सारखं ट्रीट करू शकतो की त्यात 0 व्हॅल्यू 0 असेल तो. नल ही व्हॅल्यू नाही पण अनडिफाईन्ड, नल ही व्हॅल्यू आहे पण अनडिफाईन्ड ही व्हॅल्यू नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या व्हेरिएबलला काही व्हॅल्यू देत नाही त्यावेळेस त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ही अनडिफाईन्ड असते. कन्सेप्ट कळाला? ज्याला पण आपण काही व्हॅल्यू देत नाही त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ही अनडिफाईन्ड असते. मग आता तुम्ही म्हणताल की आपण टोटल मॅचेस होतं त्याला तर व्हॅल्यू दिली होती, मग त्याचंही कारण डिफाईन आलं, कारण की आपण टोटल विकेट्स आणि टोटल मॅच दोन्ही जर बघितलं तर आउटपुट मध्ये तुम्हाला अनडिफाईन आणि अनडिफाईन येते, अनडिफाईन आणि अनडिफाईन येते. हे झालं टोटल मॅच, काय टोटल विकेट्स आणि टोटल मॅच. पहिलं जे अनडिफाईन आहे टोटल विकेट्स आणि दुसरं जे टोटल मॅच साठी. तर यासाठी आपण अनडिफाईन अनडिफाईन असं लिहिलं होतं. आणि आता हे अनडिफाईन अनडिफाईन या दोन्ही केस मध्ये थोडं वेगळं रिझन. ज्यावेळेस आपण व्हॅर कीवर्ड वापरतो, ठीक आहे, एक तर लक्षात घ्या की पहिली गोष्ट की तुम्ही ज्यावेळेस एखादा तुमचा प्रोग्राम स्टार्ट करता तर तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट करता त्या स्टार्ट करते वेळेस तुम्हाला काय होतं की काही व्हॅल्यूज ज्या असतात त्या व्हॅल्यूज तुम्हाला डिफाईन करावं लागतात. काही काही व्हॅल्यूज ज्या असतात ते व्हॅल्यूज तुम्हाला डिफाईन करायची गरज पडत नाही. ठीक आहे, आता ज्यावेळेस कोड लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो त्यावेळेस काही काही गोष्टी ना त्या ऑटोमॅटिकली होत असतात. लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होण्याच्या आधी काही काही जावास्क्रिप्ट काय करतो की काही ठराविक गोष्टी ह्या आधी म्हणजे लाईन एक्झिक्यूट करण्याच्या आधीच, पहिली लाईन एक्झिक्यूट करण्याच्या आधीच काय करतं, काही कोड हा एक्झिक्यूट करत असतो. जावास्क्रिप्ट काय करतं, पहिली लाईन एक्झिक्यूट होण्याच्या आधीच काही कोड ऑटोमॅटिकली रन करतो. तो कोड म्हणजे काय की
पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये किंवा आपण म्हणू शकतो की पूर्ण फाईल मध्ये असे काही कीवर्ड आहेत का की जे व्हॅरने डिक्लेअर केलेले आहेत, असे फाइंड आउट करतो. ठीक आहे, पहिली गोष्ट. हा काय करतो, जावास्क्रिप्टचा कोड हे खूप महत्वाचं आहे, खूप केअरफुली लक्ष देऊन ऐका हे स्टेटमेंट मी काय बोलतोय. ज्यावेळेस जावास्क्रिप्ट लाईन बाय लाईन एक्झिक्यूट कॉल रन करतो तर त्यावेळेस पहिली लाईन एक्झिक्यूट होण्याच्या आधीच, म्हणजे सपोज करा की ही जर समजा पहिली लाईन असेल जावास्क्रिप्टच्या कोडची, ती कॉन्स्ट जी आहे ही पहिली लाईन आहे, ही पहिली लाईन एक्झिक्यूट होण्याच्या आधीच जावास्क्रिप्ट काय करते, एक पहिली स्टेप की याच्या आतमध्ये असते कोणते व्हेरिएबल जे व्हॅरने डिक्लेअर, म्हणजे या पूर्ण ब्लॉक मध्ये समजा इथून फंक्शन चालू होते इथे संपत आहे, तर याच्या आतमध्ये जेवढे काही व्हेरिएबल्स व्हॅरने डिक्लेअर झालेले असतात, म्हणजे इथे व्हेरिएबल डिक्लेअर हा व्हॅरने झालेला आहे, हे व्हेरिएबल काय करतो, असे व्हेरिएबल्स हे टॉपला आणून त्याचं डिक्लेरेशन करतात. हे कोड मध्ये येत नाही, पण हे त्याच्या इंटरनल प्रोसेस साठी जावास्क्रिप्ट काय करते की असे व्हेरिएबल्स या अशी डिक्लेअर करून ठेवतो. फॉर एक्झाम्पल इथं टोटल मॅचेस 321 आपण केलेले आहेत, पण असे व्हॅरचे जे कीवर्ड्स असलेले व्हेरिएबल जे असतील हे काय करतो, असे फक्त डिक्लेअर करतो, त्याला काही इनिशियल करत नाही किंवा त्याला कुठलीही व्हॅल्यू देत नाही, असे फक्त डिक्लेरेशन करून ठेवतो. ठीक आहे, पहिली स्टेप. हो हो हो, तुम्ही कुठेही ठेवा, तर हे काय करतं की टॉपला त्याचं डिक्लेरेशन आणून ठेवतो. जर समजा मी इथे व्हॅर वापरले, व्हॅर टोटल मॅच 331, तर हे काय करणार, हे 321 सोडून देईल, याची गरज नाही त्याला. हे काय करणार, फक्त डिक्लेरेशन, फक्त एवढा पार्ट काय करेल, डिक्लेरेशन करेल. ठीक आहे, हे इंटरनल करतं, हे एक्सटर्नल करत नाही की तुमच्या कोड मध्ये असे चेंजेस होत नाही, हे इंटरनल त्याच्या एक्झिक्युशन साठी हे करतं. पहिली गोष्ट हे करतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर समजा याच्या आतमध्ये कुठले फंक्शन्स लिहिले असतील, समजा फॉर एक्झाम्पल मी इथे एक नवीन फंक्शन तयार फंक्शन एबीसी, ठीक आहे, आणि याच्यामध्ये काहीतरी ठीक आहे, हे काय केलं, आता या कोड मध्ये काय एक फंक्शन पण आहे, हे फंक्शन पण काय करतं की याची डेफिनेशन ही डायरेक्टली इथे न टाकता डायरेक्टली इथे टाकते, इथे डिफाइन करेल. म्हणून काय होईल, आपण कोड मध्ये कुठेही फंक्शन कॉल केलं ते ऑटोमॅटिकली ते कॉल होतं. ठीक आहे, फंक्शन कुठेही कॉल केलं तर ते ऑटोमॅटिकली कॉल होतं. त्याचं कारण हेच, म्हणजे इथून आपण एबीसी आपण इथे कॉल केलं तर ते कॉल होतं अशा पद्धतीने. मग दोन गोष्टी काय करतं, आवर्जून करतं, कोड मध्ये जे कुठे व्हॅरने डिक्लेअर, म्हणजे तेवढा स्कोप होतच म्हणतोय. जर समजा फंक्शन मध्ये जर कोड असेल, फंक्शनचा कोड एक्झिक्यूट करायचा, तर फंक्शनचा कोड परत लाईन बाय लाईन फर्स्ट लाईन पासून स्टार्ट होतो. त्यानंतर तो काय करतो, त्या फंक्शन मध्ये जेवढे काही व्हेरिएबल्स व्हॅरने डिक्लेअर असतील ते व्हॅरचे डिक्लेअर व्हेरिएबल हे टॉपला आणून त्याचं डिक्लेरेशन करतं. प्लस फंक्शन मध्ये आणखी काही फंक्शन लिहिलेले असतील तर ते फंक्शनची डेफिनेशन तिथून काढून ते काय करते, टॉपला डिक्लेअर करते. ठीक आहे, हे झाले फक्त डिक्लेरेशन साठी, एवढे डिक्लेअर करून टाकते की या फंक्शन मध्ये एवढे व्हेरिएबल्स आहेत, या फंक्शन मध्ये एवढे फंक्शन डिक्लेअर. फंक्शन आणि व्हॅर डिक्लेअर व्हेरिएबल हे होइस्ट होतात. होइस्टिंग नावाचे कन्सेप्ट आहे जावास्क्रिप्ट मध्ये. होइस्टिंग म्हणजे काय की हे फंक्शन आणि व्हेरिएबल्स हे होइस्ट होतात, त्या टॉप वरून सगळे डिक्लेरेशन हे टॉपला जातात आणि लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट होतो. त्यासाठी ह्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि की समोर चालून ह्या वापरणार आहेत, तर हे जावास्क्रिप्टला माहित असलं पाहिजे की याच्यामध्ये ह्या गोष्टी वापरलेले आहेत आणि ह्याचा काही एरर देऊ नये. म्हणून ज्यावेळेस आपण चेक करत होतो, ज्यावेळेस मी ह्या टोटल मॅचेस बद्दल जोपर्यंत आपण हे टोटल विकेट्स आणि टोटल रन्स होते तर याच्याबद्दल तुम्हाला एरर असतात, पण टोटल मॅच साठी तुम्हाला एरर नाही आला. फक्त ती व्हॅल्यू अनडिफाईन दिसते पण एरर तुम्हाला नाही, रेड कलर मधला एरर तो आला नाही. त्याचं कारण हेच आहे की जे व्हेरिएबल्स हे व्हॅरने डिक्लेअर केलेले असतात तर ते ऑलरेडी डिफाईन झाले, फक्त डेफिनेशन याची व्हॅल्यू वगैरे याला नसतं. तिथून वरती टॉपला येऊन ऑटोमॅटिकली ते डिक्लेअर होऊन जातं आणि त्याच्यानंतर ही पहिली लाईन एक्झिक्यूट होते. ठीक आहे, ते ऑलरेडी एक्झिक्युशन करते वेळेसच जावास्क्रिप्ट स्वतःसाठी हे असं रिझर्व्ह स्पेस तयार करून त्या रिझर्व्ह स्पेस मध्ये सगळे डिक्लेरेशन ठेवून देतात. व्हॅर डिक्लेअर व्हेरिएबल आणि फंक्शन हे सगळे काय करतात, त्यासाठी सेपरेट त्याच्याकडे एक मेमरी ठेवून देते, एक डेटाबेस बनवून ठेवून देतं की माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत. मग जर समजा ह्या गोष्टी असतील तर याच्याबद्दल तुम्ही वापरल्या तर तुम्हाला एरर देणार नाही. पण जर ह्या गोष्टी नसतील, समजा ह्या याच्यामध्ये व्हेरिएबल्स आणि ह्या फंक्शन जर तुम्ही नसेल तर मग तुम्हाला एरर देईल. फॉर एक्झाम्पल आपण हे तेच जर व्हॅल्यू खाली घेतल्या तर तोच आउटपुट एरर तुम्हाला देईल. ठीक आहे, इथं लेट टोटल विकेट आहे, टोटल विकेट पण आहे, पण हे जर तुम्ही इथे चेक केलं तर तुम्हाला इथे काय दिसणार त्याचा एरर.
टोटल विकेट्स बिफोर इनिशियल. हा एरर आहे, रेड कलर मध्ये तुम्हाला आला म्हणजे तो एरर आहे. आणि व्हॉट रेफरन्स एरर? रेफरन्स एरर आला की टोटल विकेट हा इनिशियलायझेशन झालेला नाही किंवा टोटल विकेट त्याला माहिती. कारण काय की हा जो आहे समजा टोटल विकेट तिथं आपण टाकला आणि याला जर आपण 10 विकेट जरी पडला तर 10 विकेट्सनं पण तो एरर सॉल्व्ह होणार नाही. जर आपण 10 व्हॅल्यू जरी चेंज केली तरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल? जर समजा हा एरर घालायचा असेल, हा रेड कलर मधला एरर घालायचा असेल तर जिथं आपण लेटने डिक्लेअर केलं तसं त्याला व्हॅरने डिक्लेअर करा. व्हॅरने डिक्लेअर केला तर टोटल विकेटचा जो एरर होता तो टोटल विकेटचा चालत आहे. आता तुमचा एरर आहे तो टोटल रन साठी. टोटल रन्सला आपण करू लेट आहे तिथं व्हॅर करू. ठीक आहे. हा एरर चालला जाणार पण काय होणार? तुमचा जो कोड आहे तो कोड तुमचा इथे अनडिफाईन आणि अनडिफाईन. कारण काय हा एरर येऊ नये म्हणून काय करतात, जे व्हेरिएबल व्हॅरने डिक्लेअर असतात ते आधी त्याची डेफिनेशन देऊन टाकते, पण डेफिनेशन सोबत तुम्हाला ते व्हॅल्यू त्याच्यात मिळणार नाही. त्याची डेफिनेशन येते जसं टोटल मॅच आलं तसं टोटल विकेट टोटल रन त्या सगळं इथे त्याचं डेफिनेशन येऊन जाणार. त्याच्यामुळे तो एरर येणार नाही पण तुम्हाला व्हॅल्यू त्याची मिळणार. पण एरर येणार नसल्यामुळे काय होणार? तुमचा प्रोग्राम हा स्टॉप होणार नाही. ठीक आहे. तर हा एक मेजर डिफरन्स तुमचा व्हॅर संदर्भात. ठीक आहे. पण अनडिफाईन येणार पण हे पण ती व्हॅल्यू तुम्हाला सांगता येत नाही. पण अनडिफाईन यायला नाही पाहिजे. अनडिफाईन आला म्हणजे तो काय करतो जातो. तर डिफरन्स बिटवीन नल आणि अनडिफाईन हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. व्हॅर आणि फंक्शन हे काय होतात? ज्यावेळेस आपण डिक्लेअर करतो, ज्यावेळेस आपण कुठेही लिहिलं असेल कोड मध्ये तर ते काय करतात? स्टॉपला, म्हणजे ही झाली पहिली लाईन, हे एक्झिक्यूट होण्यासाठी पहिली लाईन होती. तर या पहिल्या लाईनच्या आधीच काय करतात? ते त्याचं डेफिनेशन हे लिहून टाकतात व्हॅर आणि फंक्शन करतात. व्हॅर कीवर्डच म्हणतोय मी, फक्त व्हॅर कीवर्ड. पण जर हे लेट असेल तर ते होणार नाही. जर लेट असेल तर लेटचं होइस्टिंग होणार नाही. लेट कीवर्डचं होइस्टिंग होणार नाही. ठीक आहे. लेट आणि कॉन्स्ट हे व्हेरिएबल होइस्ट होत नसतात. याचं डेफिनेशन हे वरती जात नाही, त्याच्यामुळे हे एरर येतात. जर तुम्ही याच्या आधी व्हेरिएबल वापरलं, जर डिफाईन करण्याच्या आधी जर व्हेरिएबल वापरलं तर तुम्हाला अनडिफाईन तर तुम्हाला तो रेफरन्स एरर देणार. ठीक आहे. रेफरन्स एरर देणार ज्यावेळेस एखादं व्हेरिएबल जे समजा लेट आणि कॉन्स्टने डिक्लेअर केलेलं असेल तर ते व्हेरिएबल बनवण्याच्या आधी जर तुम्ही त्याला वापरत असाल तर तुम्हाला रेफरन्स एरर येतो. तुम्हाला एरर पण विचारतात इंटरव्ह्यूमध्ये रेफरन्स एरर कधी येतो. व्हेरिएबल वापरण्याच्या आधी जर एरर येतात तर त्या एररला काय म्हणतात? त्याला रेफरन्स एरर म्हणायचं. रेफरन्स एरर ज्यावेळेस आपण एखादं व्हेरिएबल बनवण्याच्या आधीच जर वापरत असेल तर त्याला रेफरन्स एरर म्हणायचं. ठीक आहे. पण कोणते व्हेरिएबल? जे व्हेरिएबल लेट आणि कॉन्स्टने डिक्लेअर केलेले असतात तेच व्हेरिएबल. ठीक आहे. व्हॅरने जर डिक्लेअर झालेला असेल व्हेरिएबल तर तिथं रेफरन्स एरर तुमचा येत नाही. रेफरन्स एरर कोणत्या व्हेरिएबल सोबत येतो? रेफरन्स एरर लेट आणि लेट आणि कॉन्स्ट सोबत तुम्हाला रेफरन्स एरर येतो. इथपर्यंत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं. ठीक आहे. काही डाऊट वाटतायत? आणखी स्कोप आपला संपला नाही. स्कोपसाठी आपण दुसरं व्हिडिओ तयार करू. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉक स्कोप, फंक्शनल स्कोप, ग्लोबल स्कोप काय असतो ते पण आपण डिक्लेअर करू. पण आज हा कन्सेप्ट समजणं गरजेचं होतं की तुम्हाला स्कोप कुठे वापरायची गरज पडतोय किंवा कुठले व्हेरिएबल कुठे डिफाईन झाले तेव्हा आपण काय ते तुम्हाला समजणं गरजेचं होतं. लेट, व्हॅर आणि कॉन्स्ट कधी वापरायचं ते तुम्हाला समजणं गरजेचं होतं. तर आपण आपली व्हेरिएबल कशी वापरायची आज आपण बघितलं, फंक्शन कशी वापरायची हे बघितलं. पुढच्या व्हिडिओत आपण बघू की स्कोप, ग्लोबल स्कोप, फंक्शनल स्कोप आणि ब्लॉक स्कोप याच्यामध्ये डिफरन्स काय, कोणता स्कोप कधी वापरण्यात येतो, कोणत्या स्कोपचे काय उपयोग आहेत ते सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत आपण इथे स्टॉप करू.